मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट. गमतीचा भाग असा आहे की मानवी इतिहासामध्ये हा पहिलाच असा काळ आहे की जिथे माणसं असा एक अनुभव घेतात की जो ह्याच्या आधीच्या कुठल्याही पिढ्यांनी घेतलेला नाही. म्हणजे तुमच्याकडे एखादं गॅजेट असणं आणि त्याच्यात जगभरातली इन्फॉर्मेशन उपलब्ध असणं, एका क्लिकवर उपलब्ध असणं, जगभरातल्या माणसांशी तुम्ही एका मेसेजवरती तुम्हाला कम्युनिकेट करता येणं, हे सगळे प्रकार माणसांच्या कुठल्याही इतिहासातल्या पिढ्यांनी अनुभवलेले नाहीयेत. त्यामुळे ना मला नेहमी असं वाटतं, की ह्या सगळ्याला तोंड कसं द्यायचं किंवा हे सगळं जे चेंजेस आहेत आपल्या आयुष्यात झालेले डिस्ट्रॅक्शनचे, याच्यासाठीचा कुठलाही गृहपाठ नाहीये आपल्याकडे, कुठलंही टेक्स्टबुक नाहीये, की हे हाऊ टू हँडल ऑल धिस थिंग्स. सगळ्यात पहिलं सेक्स एज्युकेशन हे आई-वडिलांकडूनच झालं पाहिजे. कुठूनही इतर ठिकाणाहून मुलांना कळण्यापेक्षा ते जर स्वतःच्या जन्मदात्या कारण आई-वडिलांना जर फोबिया असेल त्या गोष्टीचा, तर तो ते मुलांपर्यंत पोहोचवूच शकणार नाहीत. आणि मग मुलं जाऊन जर बाहेर पॉर्न बघत असतील किंवा जर इतर मुलांच्या मोबाईलमध्ये जाऊन काहीतरी वेगळा कंटेंट त्यांनी कन्झ्युम केला असेल आणि तो घरी येऊन तो कुठेतरी वापरायचा प्रयत्न करत असतील, तर मग धक्के बसल्याचा आवेश पालकांनी कृपया आणू नये. कारण पालकांनी इथे कुठेतरी स्वतः आधी अवेअर होण्याची जास्ती गरज आहे. तुम्ही नुसतं बेस्ट बुक्स इन मराठी जरी टाकलं तर कोरामध्ये असे ढिगाने सर्चेस येतात. त्याच्यामधलं कुठलंही एक पुस्तक उचला, विकत आणा, चालू करा. आणि म्हणजे मराठी साहित्यामध्ये इतकं वाचण्यासारखं आहे ना की तुम्ही इंग्लिश सोडून द्या, तुम्ही मराठी पण नाही संपू शकणार. इतकी अफाट पुस्तकं आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं आहेत. म्हणजे परदेशी लोकांना मोठे मोठे पुरस्कार मिळतात, पण त्याच तोडीचं लिखाण मराठीमध्ये पण झालेलं आहे आणि बालसाहित्यात सुद्धा आहे. ते वाचायची गरज आहे आपण, आणि थोडासा तुम्हाला रिसर्च करावा लागेल. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 56वा भाग. आणि तुम्ही हा पॉडकास्ट जिथे कुठे ऐकत असाल, स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ7, गाना, हंगामा, विंक, स्टोरीटेल, यूट्यूब, बिंचपॉड, कुठेही तिथे इन्स्पिरेशन कट्टाला लाईक करा, सबस्क्राईब करा, 5 स्टार रेटिंग द्या आणि लोकांबरोबर नक्की शेअर करा. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या या 56व्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड हा थोड्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण करतोय. टीव्हीवर आपण डिबेट्स ऐकतो पॅनल डिस्कशनच्या, त्यालाच आपण पॉडकास्ट या फॉर्ममध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयोग आज करतोय. इथे आज आपल्यासोबत एक नाही, दोन नाही, 3 गेस्ट आहेत, 3 पॉडकास्टर्स आहेत. त्यांचं मी आत्ता फक्त नाव सांगतो आणि आपल्या गप्पांच्या ओघांमध्ये त्यांची सगळ्यांची ओळख आणि त्यांच्या पॉडकास्टची पण ओळख आपल्याला होईलच. सो इथे आपल्यासोबत आज द्वितीया सोनवणे, मुक्ता चैतन्य आणि शिल्पा यज्ञपवित या तिघीजणी उपस्थित आहे. हॅलो तिघांनाही. हाय. 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 हाय नचिकेत. हॅलो. सो आत्ता हा आपण एपिसोड जेव्हा रेकॉर्ड करतो आहे तेव्हा आपला विद्येचा, ज्ञानाचा, आपला आवडता गणपती बाप्पा याचा उत्सव आपण सगळीकडे साजरा करतोय. आणि ज्ञान म्हटलं की पुस्तकांची आठवण आपल्याला होते. सो द्वितीया आपल्यासोबत इथे आहे. तर द्वितीया या एक स्वतः पब्लिशर पण आहेत आणि ग्रंथप्रेमी या नावाने त्यांचा पॉडकास्ट पण आहे. सो द्वितीया, काय सांगाल पुस्तकांबद्दल? काय महत्व आहे आपल्या आयुष्यात पुस्तकांचं? मला असं वाटतं आजच्या डिजिटल युगामध्ये पुस्तकांचं महत्त्व खूप आहे, कारण इतकं डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे. म्हणजे अगदी आत्ताच माझ्या मते 1 आठवड्यापूर्वी व्हॉट्सॲपने चॅनल लॉन्च केलं आणि त्या लॉन्चमध्ये तुम्ही लिटरली असं आहे की ते इन्व्हेड करतायत आपली प्रायव्हसी, आणि इतकं डिस्ट्रॅक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये पुस्तक वाचणं हे खरंच एक, मला असं वाटतं ती बून आहे आपल्याला मिळालेली. आणि असे लोकही आहेत जे पुस्तकं वाचतात. आणि मला असं वाटतं की पुस्तकं हे माध्यम स्टोरी टेलिंग आणि लर्निंग याच्यासाठी, ह्या दोन्हीसाठी पुस्तकांपेक्षा वेगळा पर्याय, म्हणजे इफेक्टिव्ह पर्याय असूच शकत नाही असं मला वाटतं. डेफिनेटली. आणि डिस्ट्रॅक्शनचं तुम्ही बोललात तर मुक्ता आपल्यासोबत आहे. तर मुक्ता, काय सांगशील तू? तुझा स्क्रीन टाईम विथ मुक्ता नावाने पॉडकास्ट करते, तुझा पूर्ण एपिसोड पण आपला इन्स्पिरेशन कट्टावरती आहे, पण काय सांगशील डिस्ट्रॅक्शन बद्दल?
हो, डेफिनेटली खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत. कारण गमतीचा भाग असा आहे की मानवी इतिहासामध्ये हा पहिलाच असा काळ आहे की जिथे माणसं असा एक अनुभव घेतात की जो ह्याच्या आधीच्या कुठल्याही पिढ्यांनी घेतलेला नाही. म्हणजे तुमच्याकडे एखादं गॅजेट असणं आणि त्याच्यात जगभरातली इन्फॉर्मेशन उपलब्ध असणं, ती एका क्लिकवर उपलब्ध असणं, जगभरातल्या माणसांशी तुम्ही एका क्लिकवरती आणि एका चॅटिंग रूममध्ये एका मेसेजवरती तुम्हाला कम्युनिकेट करता येणं. हे सगळे प्रकार माणसांच्या कुठल्याही इतिहासातल्या पिढ्यांनी अनुभवलेले नाहीयेत. त्यामुळे ना मला नेहमी असं वाटतं की ह्या सगळ्याला तोंड कसं द्यायचं किंवा हे सगळं जे चेंजेस आहेत आपल्या आयुष्यात झालेले डिस्ट्रॅक्शनचे, याच्यासाठीचा कुठलाही गृहपाठ नाही आपल्याकडे, कुठलंही टेक्स्टबुक नाहीये की हे हाऊ टू हँडल ऑल दिस थिंग्स. कारण आपण हे सगळं पहिल्यांदा अनुभवतो आहोत, पहिल्यांदाच हे सगळं घडतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन खूप आहे आणि त्याच्यातनं माणसं मार्ग पण काढतायत. म्हणजे असं काही नाहीये की डिस्ट्रॅक्शन आहे म्हणून माणसं वाहवत गेलेत. दोन्ही गोष्टी होतात. वाहवत जाणारी लोकं ऑब्व्हियसली आहेतच. त्याचबरोबरीने शहाणपणाने वापर करणारी आणि त्याच्यातनं योग्य मार्ग काढून या माध्यमांचा चांगल्या पद्धतीने वापर कसा करता येईल, याचा विचार करणारी पण माणसं आहेत. सो इट्स व्हेरी ट्रान्सफॉर्मेशन असणारा अत्यंत इंटरेस्टिंग असा काळ आहे आत्ताचा. डेफिनेटली. म्हणजे तुम्ही आता इंटरनेटचा वापर करून पॉडकास्ट ऐकता आहात की दुसरं काय बघताय, इथे फरक पडतो. शिल्पा, तू सेल्फलेस पॅरेंटिंग नावाने पॉडकास्ट करते. पुस्तकं आणि स्क्रीन, आता या दोघांबद्दल आपण बोललो. आजच्या लहान मुलांवर किंवा पॅरेंट्सला काय प्रश्न आहे या सगळ्याबद्दल? खरं सांगायचं तर हा पॉडकास्ट सुरू करण्याच्या मागे खूप विचार होता. कारण सुरुवात ही झाली ती माझ्या स्वतःच्या पेरेंटिंगपासून झाली. कारण मला जुळ्या मुली असल्यामुळे माझं पेरेंटिंग हे इतर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या पालकांपेक्षा खूप वेगळं होतं. आणि ते करत असताना असं लक्षात आलं, की अरे ही नुसती करायची नाही, तर ती शिकून करायची गोष्ट आहे. आणि जेव्हा इतर मित्र-मैत्रिणी किंवा ऑफिसमधले लोकं किंवा आजूबाजूच्या लोकांशी बोलत होते त्या बाबतीत, तर तेव्हा असं लक्षात येत होतं, की अरे खूप कमी अवेअरनेस आहे, की पालकत्व ही शिकून करायची गोष्ट आहे. आणि आता जसं तू म्हणालास, की पुस्तकं पण आहेत आणि डिजिटल माध्यम पण आहे. तर ह्या सगळ्याचे काही ना काहीतरी चॅलेंजेस आहेत. पण पॉडकास्ट जेव्हा खरं सांगायचं तर तुझ्याकडूनच ही कन्सेप्ट मला कळली पॉडकास्ट. कारण पूर्वी मी आकाशवाणीत काम करत होते. पण जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम असं मला जाणवलं. आणि गेले 2 वर्ष हा एक हंबल एफर्ट करतीये, की पालकांना वेगवेगळ्या विषयांवरती खूप चांगली माहिती मिळावी, या दृष्टीने हा पॉडकास्ट मी सुरू केला. बरोबर. सो द्वितीय, आपण आज या जगात राहतो. इथे आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. पुस्तकं या ऑप्शनकडे आजची नवीन पिढी कशी बघतेय? एक खरं सांगू का, म्हणजे मी मराठी वाचकांबद्दल जास्त बोलेन. आपला पॉडकास्टही मराठीतून आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठी वाचक नाही आहेत किंवा ते पुस्तकं विकत घेत नाहीत किंवा आता ई बुक्स आलेत आणि लोक ई बुक्स घेतात किंवा ऑडिओ बुक्स ऐकतात. डेफिनेटली ऐकतात, पण प्रचंड मोठा मराठी वाचक वर्ग आहे जो पुस्तकं विकत घेतो, वाचतो आणि नुसता वाचण्यावर थांबत नाही, त्याचे रिव्ह्यू टाकतो, त्याचे व्हिडिओज करतो आणि त्यांना पुश नाही करावं लागत की हे करा म्हणून. आणि हे करणारे फक्त विक्रेते नाही आहेत, म्हणजे असेही लोक आहेत जे लोकांना समजावं की पुस्तक आलंय म्हणून करतात आणि ते पोस्टही करतात. त्यामुळं म्हणजे ही जी कुठेतरी लोकांना, म्हणजे बरेच लोक असे मला भेटतात, ते म्हणतात अरे पण वाचतात का लोक पुस्तकं? खूप वाचतात, भयानक वाचतात. आणि जर तुम्हाला एखादा विषय तुम्हाला शिकायचा असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खोलात शिरायचं असेल, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर एका टेक्स्टबुक शिवाय पर्याय नाही. म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण देते की संताजी घोरपडे हे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांचा इतिहास जर तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला एखादं पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्ही यूट्यूब व्हिडिओमधून 1 तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय बसवणार आणि असे किती व्हिडिओज तुम्ही बघणार? तर पुस्तकांना पर्याय नाही आणि त्याला मरणही नाही, जसं मी म्हटलं. म्हणजे इनफॅक्ट आत्ताच्या इंटरनेटच्या युगामध्ये इवन पॉडकास्टमुळे डिस्कव्हरी छान झाली आहे. म्हणजे डिस्कव्हरी हेल्प करते. म्हणजे मी जर संताजी शोधलं तर संताजीवर असणारी
भरपूर पुस्तकं मला मिळतात. हम्म. म्हणजे ते गुगल सर्च असेल किंवा पॉडकास्टमध्ये असेल किंवा यूट्यूबमध्ये असेल, आणि ही माध्यमं हेल्प करतात राईट चॉईसेस करायला. बाईंग चॉईसेसना हे हेल्प होतं. आणि माझा जो पॉडकास्ट आहे ग्रंथप्रेमी, त्याच्यामधून मी तेच बघतेय की ते काय म्हणतात आपण, ते हेल्प होत आहे, डिस्कव्हरीसाठी उपयोग होतोय त्याचा. आणि एखादा चॅप्टर तुम्ही ऐकला की तुम्हाला कळतं की अरे हां, मला हेच हवंय, हे डीप आहे आणि मी ह्याच्याशी रिलेट करू शकते किंवा त्याची भाषा ओघवतीये, आणि मग ते चॉईस करतात की त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं पुस्तक असं. तर हे माझे इन्साइट्स आहेत. द्वितीया, मला तुझ्या ह्याच्यात एक छोटंसं ऍड करायचं, जे आता ती म्हणाली ना, तर ते मला खूप रिलेट झालं. कारण ती म्हणते ते अगदी बरोबर आहे की पुस्तकांना पर्याय नाहीच आहे, पण ही जी आता माध्यमं आली ती कम्पॅटेबल कशी आहेत. जसं मी पुस्तक परिचय नावाचा एक चंक चालवते, ज्याच्यामध्ये पालकांना उपयुक्त असणारी पुस्तकं याबद्दल आम्ही त्याच्यातनं माहिती देतो की का तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि त्याचा अनुभव असा आहे की त्याच्यानंतर जेव्हा हा पॉडकास्ट ऐकला जातो, तर त्याच्यानंतर लिटरली त्याचा खप थोडा का होईना पण वाढलेला जाणवलेला आहे की लोक सिरियसली जाऊन ती पुस्तकं घेतात आणि वाचतात सुद्धा, आणि नंतर रिव्ह्यू सुद्धा मेलवरती करतात की हो, आम्ही सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक वाचलं आणि आता आम्हाला ह्याच्यातनं हा फायदा झाला. सो डेफिनेटली ती म्हणते ते मला अगदी अप्रिशिएट की खरंच पुस्तकाला पर्याय नाहीये. बरोबर. पण मुक्त आता द्वितीया जसं म्हणाल्या तसं की कॉम्प्लिमेंट करतात आहे हे जे सगळे काय म्हणतात त्याला, हे माध्यमं जे आहेत, पुस्तक पॉडकास्टमुळे किंवा नवीन सोशल मीडियामुळे पुस्तकांचा खप वाढतोय, विक्री वाढते, तर कॉम्प्लिमेंट करतात आहे. सो आपण निगेटिव्ह साईड्स ऑफकोर्स आहेच सोशल मीडियाच्या, पण पॉझिटिव्ह साईडकडे आधी आपण बोलूया त्याच्याबद्दल. की तुला काय वाटतं की तू विद्यार्थ्यांबरोबर काम करते, तर या सगळ्या सोशल मीडियामुळे, इंटरनेटमुळे खरंच काय फायदा झालेला आहे असं तू बघते लोकांच्या जीवनामध्ये? 2-3 गोष्टी मला इथे मांडायला आवडतील. एक म्हणजे एक आपण असं लक्षात घेऊया की काळानुसार माध्यमं बदलत जातात. म्हणजे पुस्तकांचं महत्व पूर्वी पण होतं, आज पण आहे आणि भविष्यात पण राहील. याचं कारण पुस्तक हे दीर्घकाळ चालणारं माध्यम आहे मानवी जीवनातलं. त्यामुळे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतील, म्हणजे बखरीपासून ते अगदी छोटी हस्तलिखित असतील तिथपासून ते आत्ताच्या पुस्तकांपर्यंत. सो पुस्तक लिहिणे ही प्रक्रिया माणूस खूप पिढ्यानुपिढ्या, शतकानुशतकं करतो आहे. त्याच्यामुळे ते माध्यम खूप स्ट्रॉंग आहे. जेव्हा आपण इंटरनेट किंवा ह्या सगळ्याचा विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं की ही माध्यमं खूप नवी आहेत. म्हणूनच त्याला न्यू मीडिया म्हटलं जातं. ही माध्यमं हार्डली 20 ते 25 वर्षाची आहेत, जेव्हा पुस्तकांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे कधीही आपण अशी तुलना करू नये, कारण ती माध्यमच खूप वेगळी आहेत आणि त्यांचा एकूण जैविक काळ पण खूप वेगळा आहे. त्यांचा जिवंत असण्याचा, निर्मिती झाल्यापासनं रन होण्याचा जो कालावधी आहे, तो फार वेगळा आहे. त्याच्यामुळे काळानुरूप माध्यमं येतात. आणि तू जसं म्हणालास की सोशल मीडियाचे फायदे काय होतात, तर मला अगणित फायदे दिसतात. म्हणजे ते व्यावसायिक स्तरांवरचे फायदे असतात. नवीन पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे माझी सुद्धा जी पुस्तकं असतात ती पोहोचवण्यासाठी मला पॉडकास्ट आणि सोशल मीडियाचा खूप चांगला वापर करता येतो आणि त्याचे चांगले रिझल्ट दिसतात. किंवा कुठलंही तुमचं प्रॉडक्ट असेल, मग ते अगदी खाद्यपदार्थ आपण बघतो सोशल मीडियावरती की लघु उद्योग करणाऱ्या किंवा घरगुती पदार्थ बनवणाऱ्या कितीतरी महिला त्यांची प्रॉडक्ट्स अतिशय उत्तम पद्धतीने सोशल मीडियावरती प्रमोट करतात आणि त्याच्यातनं चांगला व्यवसाय उभा करतात. त्यामुळे माध्यम हे नेहमी दुधारी असतं, म्हणजे त्याला सगळ्या बाजू आहेत, चांगल्या वाईट. तुम्ही कसा त्याचा वापर करून घेता आहात किंवा तुम्ही किती स्मार्टली वापर त्याचा करतात फॉर युअर बेनिफिट, याच्यावरती ते माध्यम तुम्हाला उपयुक्त ठरतंय का, त्या माध्यमामधनं तुम्ही वाहवत जाणार आहात, हे ठरतं. म्हणजे माझ्याकडे माध्यम आहे, माझ्याकडे प्रॉडक्ट आहे आणि त्याचा उपयोग जर मी प्रमोशनसाठी करणार असेल तर त्याचा मला बेनिफिट आहे. पण तेच जर मी मोबाईल घेऊन बसले आणि नुसतेच रील्स स्क्रोल करत बसले 2 तास, तर त्याच्यातनं मला ना काही मिळणार आहे, ना माझी प्रगती होणार आहे, ना मला काही 4 पैसे मिळणार आहेत किंवा ना माझं प्रमोशन होणार आहे. म्हणजे दुसऱ्याची क्रिएटिव्हिटी मी फक्त कन्झ्युम करत राहते, बघत राहते. मग तो वेस्ट ऑफ युअर टाइम, एनर्जी, मनी, एव्हरीथिंग आहे. त्यामुळे माध्यमांचे फायदे शैक्षणिक पण आहेत फॉर दॅट मॅटर. म्हणजे आता कोविडमध्ये आपण बघितलं तर व्हॉट्सअपचा उपयोग ज्या पद्धतीने शाळांनी केला, म्हणजे त्याच्यातले दुरुपयोग, त्याच्यातले गोंधळ हे 2 मिनिटं बाजूला ठेवू,
पण व्हॉट्सअप होतं म्हणून शाळा आपल्या काहीतरी चालल्या झालं. बरोबर. एका अर्थाने, किंवा इंटरनेट होतं म्हणून 2 वर्ष शाळा तरी चालू शकल्या, नाहीतर सगळंच कुलूप बंद करून घरात बसण्याची वेळ आपल्यावर आलेली होती. किंवा बरोबर. पुढे जाऊन तू हे पण बघ की हेल्थ केअरमध्ये सुद्धा या माध्यमांचा खूप चांगला वापर होतो. म्हणजे ऑपरेशन्समध्ये इंटरनेटच्या थ्रू जे काही आजकाल हायटेक किंवा हायपर हो. टेक्नॉलॉजी वापरून जे काही केलं जातं तो एक वेगळा भाग आहे. पण जे सपोर्ट फॅमिली असते एखाद्या रुग्णाची किंवा केअर गिव्हर्स असतात, त्यांच्यासाठीचे पण खूप चांगले ग्रुप्स तुम्हाला सोशल मीडियावरती बघायला मिळतात, की जे एकमेकांना सपोर्ट करत असतात, एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतात. ह्या पद्धतीचं ज्याला कम्युनिटी बिल्डिंग म्हटलं जातं, जे बरोबर. शेतकऱ्यांमध्ये पण बघायला मिळतं. म्हणजे टेलिग्राम सारखा जे प्लॅटफॉर्म आहे तिथे एकेका ग्रुपमध्ये 5-5, 10-10 हजार शेतकरी असतात. म्हणजे कपाशीचं पीक घेणारे समजा ग्रुप असेल, तर त्याच्यात 10-10, 15-15 हजार शेतकरी असतात आणि ते त्यांची इन्फॉर्मेशन शेअरिंग करत असतात एका क्लिकवरती, विच इज मला असं वाटतं रेव्होल्युशनरी आहे हे. बरोबर. कारण साधं उदाहरण देते मी तुला, की पूर्वी एखाद्या शेतकऱ्याच्या पिकावरती कीड पडली, तर त्याला त्या संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून काय मी केलं पाहिजे वगैरे हे सगळं होऊन योग्य त्या रोपासाठी औषधोपचार करणं, ह्या सगळ्याला कमीत कमी 4 ते 8-10 दिवस लागायचे. कारण तो माणूस येणार तुमच्या इथे, त्याला वेळ असेल तेव्हा, मग तो सगळी तपासणी करणार, मग तो ते बघणार, मग तो सॅम्पल घेणार, मग ते टेस्टिंग करणार. सगळ्या गोष्टी होईस्तोवर आठवडा जायचा. आता राईट. ही लोकं काय करतात, व्हिडिओ काढतात, पाठवतात. तो माणूस तो व्हिडिओ त्याच्या घरी बघतो. तो म्हणतो, "अरे असं-असं झालंय का? ही सिम्प्टम्स आहेत का? ही फवारणी कर." 10 मिनिटात त्या शेतकऱ्याला सोल्युशन मिळतं आणि तो काम करतो. आणि हे बरोबर. अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कोविडमध्ये डॉक्टरांनी अशा पद्धतीने व्हिडिओ चॅटिंगमधनं रुग्णांना तपासलेलं आहे. सो येस. मला असं वाटतं, की करायचं म्हटलं ना, तर ह्या माध्यमांचा इतका रेव्होल्युशनरी वापर करता येऊ शकतो किंवा लोकं करता पण आहेत. ऑब्व्हियसली डिसएडव्हांटेजेस त्याच्याबरोबर हातात हात आहेच घालून ऑफकोर्स. येणार आहेत. ते आपण अव्हॉइड नाही करू शकत. पण राईट. जितका चांगला वापर तुम्ही कराल, तितका तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे. बरोबर, बरोबर. मी तुम्हाला शिल्पाकडे येण्याच्या आधी तुम्हाला दोघांना अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे, की हे जे सगळे आपण फायदे बघितले, की शेतकऱ्यांपर्यंत किंवा अगदी विद्यार्थ्यांपर्यंत हा हा जो इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा जो मासेसपर्यंत पोहोचण्याचा जो फायदा झालेला आहे, तो पुस्तकं एवढे जुने असूनही तो तिथपर्यंत पोहोचू शकले नव्हते. तर काय एक तर त्याला आपण आता करेक्ट करू शकतो का, की पुस्तकं अजूनही आपण मासेसपर्यंत पोहोचवू शकतो का? हो, डेफिनेटली. मला असं वाटतं, की म्हणजे मी हे खूप फ्रँकली मत मांडते आहे. हो. कदाचित काही आपल्या श्रोत्यांना पण आवडणार नाही. पण माझं असं स्पष्ट मत आहे, की मराठी वाङ्मय विश्व जे आहे आणि प्रकाशन विश्व जे आहे, ते ही माध्यमं गांभीर्याने अजूनही घेत नाहीयेत. बरं. त्याचं जे पोटेन्शियल आहे ना, ते पोटेन्शियल वापरण्याकडे अजूनही ही लोकं जात नाहीयेत. त्याच्याकडे अजूनही थोडंसं निकृष्ट दर्जाचं, थोडंसं काय सोशल मीडिया अशा अँगलनी बघण्याची वृत्ती अजूनही मला अनेक प्रकाशकांकडे दिसते, की त्यांना ते पुस्तकं प्रमोट कशी करायची, त्याच्यासाठीचे व्हिडिओज कसे बनवायचे, रील्स कसे बनवायचे, लेखकांना त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करून घ्यायचं, ह्याची जी इकोसिस्टम आहे ना, ही इकोसिस्टम हे लोकं वापरताना दिसत नाहीत. त्यांनी जर ती इकोसिस्टम योग्य पद्धतीने वापरली ना, तर पुस्तकं पटापट व्हायरल होऊ शकतात, लोकांपर्यंत पोहोचू शकतात. पण त्याच्यासाठी दृष्टिकोन बदलावा लागेल, तो कंटेम्पररी, समकालीन बनवावा लागेल आणि ह्या माध्यमांकडे काहीतरी लोक वेळ घालवायच्यासाठीचं माध्यम आहे आणि टाईमपास करायला तिकडे जातात. याच्या पलीकडे बघावं लागेल. तर ह्याचा उपयोग पुस्तकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. जसं आता मी करते आहे, की ती ज्या पद्धतीने पुस्तकं प्रमोट करते आहे किंवा पुस्तकांची ओळख करून देते आहे, ते मला असं वाटतं, की खूप महत्वाचं आहे आणि असे प्रयत्न जास्तीत जास्त व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी ती मेंटॅलिटी तयार करावी लागेल ह्या लोकांची किंवा बरोबर. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन. येस. सो द्वितीय मुक्ता जसं म्हणाले, की ह्या माध्यमांचा वापर करून पुस्तकं पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तुम्ही या माध्यमांचा वापर ऑलरेडी करताय. त्याच्या माध्यमातून पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि स्वतःच प्रकाशित केलेली नाही, इतरांची पण पुस्तकं तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. तर काय काय सांगाल हो. तुम्ही या तुमच्या एफर्टबद्दल? हो. मी थोडंसं वेळ घेते या प्रश्नाचं उत्तर द्यायला. हो, हो. सॉरी. कारण मग श्रोत्यांना कळेल, की आपण कसं इफेक्टिव्हली ह्याचा वापर करू शकतो. तर मी थोडीशी बॅकग्राऊंड देते. आमची जी प्रकाशन संस्था आहे, प्रफुल्लता प्रकाशन, त्यांचे 150 प्लस टायटल्स आहेत. ओके. एवढं आणि
काही काही पुस्तकं इतकी सुंदर आहेत. आणि मी 2021 मध्ये माझा जॉब सोडला. मी IT मध्ये काम करत होते. मी IBM मध्ये होते जेव्हा मी सोडलं. आणि मग मी काहीतरी नवीन सुरू करायचं म्हणून शोधत होते की काय करूया. आणि जेव्हा मला म्हणजे तोपर्यंत माझा डिस्कनेक्ट होता. म्हणजे मी पण पुस्तकं वाचणं बंद केलेलं किंवा कमी पडलेलं. आणि जेव्हा मी पुन्हा घेऊन बसले की अरे आपली एवढी टायटल्स झाली आहेत आणि त्याच्यातली पुस्तकं मी वाचायला सुरू केली, तेव्हा मला रिअलाइज झालं अरे किती छान पुस्तकं आहेत, पण ही पोचत नाहीयेत. म्हणजे ती माझ्याकडेच नाही आलेली तर ती पुढे कशी जाणार? यू अंडरस्टँड? तर मग तेव्हा म्हणजे माझा असा प्रयत्न होता की आपल्याला ही पुस्तकं लोकांपर्यंत पोचवायची आहेत. ब्रँड कळायला पाहिजे, पुस्तकं कळायली पाहिजे, ती का महत्वाची आहेत हे कळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी इंटरनेट, जसं मुक्ताताई म्हणाल्या, इंटरनेटपेक्षा प्रभावी माध्यम नाहीच दुसरं. बरोबर. मग आम्ही पेड मार्केटिंग वगैरे पण चालू केलेलं. पण पेड मार्केटिंग नुसतं चालत नाही, तुम्हाला ऑर्गॅनिकली करावंच लागतं. इनफॅक्ट पेड मार्केटिंग जेव्हा तुम्ही करता आणि तुमच्याकडे जर ऑर्गॅनिक कंटेंट असेल, म्हणजे पुस्तक परिचय झाला, पुस्तकाची समरी झाली, लेखकाचे इंटरव्ह्यूज झाले, किंवा त्याचे रिव्ह्यूज, असे व्हिडिओज किंवा ब्लॉग्स, हे सगळं जर तुमच्या चॅनेलवर असेल, बीट यूट्यूब चॅनेल किंवा सोशल मीडिया किंवा पॉडकास्ट, आणि जेव्हा पेड तुम्ही ॲड बघता, म्हणजे समजा ग्रंथप्रेमीची एखादी ॲड आली, एखाद्या पुस्तकाची, संताजीची ॲड आली, तर जेव्हा लोक जाऊन सर्च करतात, ग्रंथप्रेमी सर्च करतील किंवा संताजी सर्च करतील, तेव्हा त्यांना ते कंटेंट मिळालं पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा त्यांना इमिडिएटली जर कंटेंट मिळालं, जेव्हा आपण मार्केटिंग वर्ल्डमध्ये आपण त्याला म्हणतो वॉर्म लीड, म्हणजे तुम्ही ॲड बघितली आहे, तुम्हाला खूप आवडलं आहे आणि तुम्हाला पटकन डिसिजन घ्यायचा असतो, तुम्ही सर्च करता, तुम्ही काहीतरी ऐकता किंवा काहीतरी पाहता आणि ते पटकन ते कन्वर्ट होतो माणूस आणि सेल क्लोज होतो तिथे. पण त्याच्यासाठी ह्या दोन्ही माध्यमं हातात हात घालून जावी लागतात. म्हणजे तुम्हाला तुमचं जर पॉडकास्ट जर त्याच्यासाठी असेल, म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर संताजी म्हणून जे पुस्तक आहे, मी तेच उदाहरण पुन्हा कंटिन्यू करते, कारण संताजी घोरपडे यांच्याशी लोक खूप रिलेट करतात, म्हणून मी ते कंटिन्यू करते. तर जेव्हा तुम्ही त्या पुस्तकाचं जेव्हा आम्ही असं ठरवलं की काय करता येईल ह्याच्यासाठी, तर संताजीची युद्धनीती म्हणून त्याच्यामध्ये एक परिशिष्टामधलं प्रकरण आहे. ज्याच्यामध्ये लेखकाने संताजीची युद्धनीती त्यांना काय समजली रिसर्च करून ते शेवटी लिहिलेलं आहे. आणि तो इतका इफेक्टिव्ह झालेला ना चॅप्टर, तो मला मनापासून खूप आवडला होता. मग त्याचं अभिवाचन मी केलं होतं. आणि मग ते जेव्हा आम्ही रेकॉर्ड करून पॉडकास्टवर आणि यूट्यूबवर टाकलं, तेव्हा काय झालं की जेव्हा लोक सर्च करायचे, ते जाऊन त्या पॉडकास्टवर एंड अप व्हायचे, ते ऐकायचे आणि आमचं निम्म काम कमी व्हायचं तिथे. कारण आमचा म्हणजे सेल्स कॉलमध्ये आम्हाला जो वेळ लागायचा तो निम्म्याने कमी झाला. किंवा जे आम्हाला आमच्याकडे जेव्हा लीड्स येतात तेव्हा आम्ही त्यांना कॉल करतो, त्या कॉलिंग स्क्रिप्टच्या आधी त्यांच्याकडे तो व्हिडिओ किंवा तो ऑडिओ पोचलेला असतो. तर तुमचं सेल्सचं काम निम्म होतं. तर जसं मुक्ताताई म्हटल्या, इफेक्टिव्हली जर आपण एक स्ट्रॅटेजी बनवली की सोशल मीडियामध्ये शॉर्ट फॉर्म रील बनवली फॉर एक्झाम्पल, किंवा ॲड बनवली, आणि तुमचं त्याच्याविषयी त्याचा रिव्ह्यू किंवा त्याचं अभिवाचन एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणाचं किंवा लेखकाचे इंटरव्ह्यू, समरी, हे जर रेडी असेल तुमचं पॉडकास्टच्या फॉर्मॅटमध्ये असो, यूट्यूबच्या फॉर्मॅटमध्ये असो, तर तो सेल करणं खूप सोपं होतं. आणि आम्ही ते केलेलं आहे. म्हणजे आणि फक्त ऐतिहासिक पुस्तकं नाही, म्हणजे आता एक फूड गुरु म्हणून पुस्तक आहे, ते आयुर्वेदा बेस्ड डायटेटिक्सवर पुस्तक आहे आणि ते इंग्लिशमध्ये होतं. तर ते पण आम्ही खूप इफेक्टिव्हली त्याचा सेल झाला. आता याच्या व्यतिरिक्त आनंद पाळंदे म्हणून आहेत, जे माउंटेनरिंग किंवा ट्रेकिंग किंवा गड किल्ले याच्यावरची त्यांची पुस्तकं आहेत, नॉन फिक्शन. ती पुस्तकं पण आम्ही याच प्रकारे खूप विक्री करू शकलो या पद्धतीने. म्हणजे सिस्टमॅटिकली जर तुम्ही प्लॅन आउट केलं आणि ह्या मीडियाचा उपयोग केला तर खूप व्यवस्थितपणे विक्री होऊ शकते. फक्त त्याला थोडंसं, जसं मुक्ताताई म्हटलं, थोडंसं सिरियसली बसून तुम्हाला स्ट्रॅटेजी
बनवावी लागेल, मेहनत करावी लागेल आणि लाँग फॉर्म कंटेंट गरजेचं आहे. नुसतं रील बनवून पुस्तक लोकांच्या समोर एकदा येईल, पण त्याच्यामध्ये आतमधली व्हॅल्यू तुम्हाला उलगडून दाखवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू करायला लागेल किंवा अभिवाचन करावं लागेल आणि त्याच्यासाठी पॉडकास्ट सारखं माध्यम दुसरं नाही. बरोबर. कारण ज्याला आणि पुस्तकं वाचणारे लोक थोडेसे त्यांच्याकडे ना थोडासा पेशन्स असतो, ते बसून वाचू शकतात, तर ते लोक ऐकणार तुमचं. म्हणून पॉडकास्ट हे माध्यम तिथे खूप इफेक्टिव्ह ठरलंय आमच्यासाठी तरी. सो तो माझा टेक आहे. या सो म्हणजे इन शॉर्ट बाकीच्या बिझनेस सारखंच प्रकाशकांना पण मॉडर्नाइज करणं आवश्यक आहे. नक्कीच हो आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की लोक म्हणजे मुक्ताताई जे म्हटल्या की अजून इफेक्टिव्हली करू शकतो, पण होत आहेत, लोक करतायत, खूप इफेक्टिव्हली करतात. म्हणजे आय थिंक आत्ता रिसेंटली सकाळ प्रकाशनने पण त्यांचा एक पॉडकास्ट चालू केलेला आहे ज्याच्यामध्ये ते पुस्तकाबद्दल गप्पा मारतात, किंवा म्हणजे अशी बरीच उदाहरणं देता येतील. पण लोक सुरुवात झाली आहे, पण आता ते माध्यम जसं आता ते माध्यमाचा आवाका समजून घेणं किंवा त्याच्यासाठी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, ती इन्व्हेस्टमेंट, हे सगळं खूप वेगळं आहे ट्रेडिशनल पब्लिशिंगमध्ये. हा सगळा काय म्हणतात, तुमचं आपण जेव्हा प्रोडक्शन कॉस्ट मांडतो तेव्हा मार्केटिंग युझिंग सोशल मीडिया आणि पेड मीडिया हे गणित बसवणं थोडंसं तिथे मला वाटतं लोकांचा हे चालू आहे, काय म्हणतात, विचार, किंवा ते कसं इंटिग्रेट करता येईल तिथे त्याच्यावर काम चालू आहे असं मला वाटतं लोकांचं. पण करतात, म्हणजे लोक त्याच्यावर काम करतात आणि बऱ्याच प्रकाशन संस्था करतात. आता ते किती काय म्हणतात अग्रेसिव्हली येतील किंवा काही लोक पटकन करतील, काही उशिरा करतील, पण करतात लोक इफेक्टिव्हली युटिलाइज. बरोबर. सो शिल्पा, या सगळ्या याच्यात आपण बघितलं की सगळं जग बदलत आहे, तर पॅरेंटिंग हा विषय पण बदलतोय. तू पहिले सुरुवातीला म्हटलं की पॅरेंटिंग हे शिकून घेण्याची गोष्ट आहे, ही आपल्या आई वडिलांना समजा सांगितलं असतं आपण तर त्यांना ते काही त्याच्यावर विश्वास बसला नसता. तू हा पॉडकास्ट सुरू केल्यानंतर तुला काय जाणवलं की न्यू एज पॅरेंट्सला काय खरोखर प्रॉब्लेम्स येतात आहे? मी पॉडकास्ट सुरू केल्यानंतर म्हणण्यापेक्षा पॉडकास्ट सुरू करायच्या आधीपासून माझ्या हे लक्षात येत होतं की पेरेंटिंगवर काम करण्याची खूप जास्ती गरज आहे. पॉडकास्ट हे मी माध्यम निवडलं ऑफकोर्स, कारण सगळ्यात मेजर इश्यू दिसला तो लॉकडाऊनमध्ये. कारण लॉकडाऊनमध्ये जेव्हा 24 तास पालक आणि मुलं एकत्र घरात होती, तेव्हा स्वतःच जन्माला घातलेल्या मुलांबरोबर काय वागायचंय किंवा कसं त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे, इथेपासून पालकांना प्रश्न पडत होते. कारण इतका वेळ मिळत होता एकमेकांसमोर किंवा एकमेकांबरोबर की ठीक आहे, एकीकडे काम चालू आहे, पण मूल 24 तास आपल्याला समोर दिसतंय, जे 6-6, 8-8 तास बाहेर असायचं. सो तेव्हा कसं बोलायचं मुलांशी, इथेपासून पालकांना प्रॉब्लेम येत होते असं लक्षात यायला लागलं. जेव्हा मी एका NGO मध्ये पण काम करायचे, तर तेव्हाही मी पालकांसोबत बरंच काम केलेलं आहे. 3 ते 4 वर्ष आम्ही ॲडोलेसंट एजच्या मुलांबरोबर काम केलेलं आहे. सो पालकत्व या विषयावरती मला काहीतरी शिकायचंय आणि मुळात सगळ्यात आधी मला स्वतःवर काम करायचंय आणि मग मला माझ्या मुलावर काम करायचंय. हा अवेअरनेस अजिबातच पालकांमध्ये नाहीये असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर स्क्रीन, जो मुक्ताचा विषय आहे, तो तर मोठा विषय आहे. त्याच्यावरती मीही मुक्ताबरोबर एक एपिसोड केलेला आहे की आर यू सायबर लिटरेट? कारण पालकांना हेही माहिती नाहीये की अरे, मला जर मुलाला हातात स्क्रीन द्यायचा आहे, तर नेमकं मला काय काळजी घ्यायला हवी आहे मी, आणि त्याच्यापासून अगदी परावृत्त तर आपण करूच शकत नाही. पण मग त्याच्यामध्ये आपण त्याला कशी हेल्प करू शकतो किंवा त्याचा पॉझिटिव्हली वापर कसा करता येईल, हा एक इश्यू खूप होता. त्याच्यानंतर सोशो इमोशनल डेव्हलपमेंट हा पण एक मोठा इश्यू मला जाणवतो, की मुलांची जी सोशो इमोशनल डेव्हलपमेंट आहे, त्या बाबतीत पालकांमध्ये अजिबातच अवेअरनेस नाहीये. कारण नुसतं अभ्यास किंवा इतर ज्या गोष्टी जे ट्रेडिशनल आपण म्हणतो ना, की कन्व्हेन्शनल पद्धतीने जे चालत आलेलं आहे त्याच पद्धतीने. पण जेव्हा मला खरंच माझ्या मुलाचं पालकत्व करायचंय म्हणजे नेमकं मला काय करायचंय? असा प्रश्न जेव्हा आपण पालकांना विचारतो, तेव्हा त्यांच्याकडे बरेचदा ह्याचं उत्तर नसतं, की म्हणजे मी काय करायचंय?
म्हणजे मी पालक झालोय किंवा मी पेरेंट आहे, तर मी पेरेंटिंग करणारे म्हणजे मी नेमकं काय करणार आहे? हा बेसिक प्रश्नच बरेचदा अनुत्तरित राहतो. कारण डोक्यात हेच असतं, की लग्न झालं की मूल होणार आणि आपण जसे वाढलो तसं आपलंही मूल वाढणार. पण आपल्या बिहेवियरचा, आपल्या रिएक्शन्सचा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे काही वर्षांनी किंवा काही ह्याच्यामध्ये आणि मग आपल्या स्वतःवरती काम न केल्यामुळे जो रिएक्शन म्हणजे जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी ज्या रिएक्शन्स जातात त्याचे परिणाम मुलांवरती इमोशनली काय होतात याचाही विचार केला जात नाही. जे प्रेशर दिलं जातं, ज्या एक्स्पेक्टेशन्स मुलांकडनं खूप जास्ती पालक ठेवतोय सध्या, पण तिथे मुलाला काय वाटतं किंवा मुलाचं म्हणणं काय आहे याला कुठेच इम्पॉर्टन्स दिला जात नाही. तर असे अनेक इश्यूज आहेत खरं तर आणि बऱ्याच एपिसोड्समधनं मी तो ॲड्रेस करायचा प्रयत्न केलाय. पण हे काही बरोबर. प्रॉमिनंट इश्यूज मला मेन्शन करावे असं वाटलं. बरोबर. सो मुक्ता, शिल्पा आत्ता जसं म्हणाले की न्यू एज पॅरेंटिंग आणि त्याच्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत आणि सुरुवातीच्या काळात एक तुझा जो विषय पण आहे की पॉर्नोग्राफिकल कंटेंट. आता आधीच्या काही ते नव्हतं का? तर डेफिनेटली होतं. पुस्तकांच्या माध्यमातनं, पुढे कॅसेट्स वगैरेच्या माध्यमातनं पण मिळत होतं. पण त्याचं जे होणारा हार्म होता मुलांवरती किंवा हे ते लिमिटेड होतं त्यांच्याच पुरतं. आज सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा इंटरनेटच्या माध्यमातनं जे काय होतंय की फसवा-फसवी, सेक्सटॉर्शनचे केसेस येतात आहे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय लेव्हलपर्यंत कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत? खरं सांगायचं तर परिस्थिती खूप गंभीर आहे. कारण पूर्वी जेव्हा पिवळी पुस्तकं मिळत होती किंवा हॉटलाईन्स होत्या, कॅसेट्स होत्या, तेव्हा हे सगळं मुलं साधारण वयाच्या 13-14 वर्षानंतर शोधाशोध करायला सुरुवात करायचे. म्हणजे वयात येण्याच्या काळामधली ही शोधाशोध होती. आणि ती सुद्धा ऍक्सेस करणं इतकं सोपं नव्हतं. म्हणजे पिवळं पुस्तक जाऊन बाजारात सगळ्यांसमोर विकत घेतलं आणि घरात सगळ्यांसमोर बसून वाचलं, नाही अशी शक्य. शक्यता नव्हती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायचा कालावधी, त्याच्यासाठी लागणारा पेशन्स, त्याच्याची मॅनेजमेंट, ह्या सगळ्या खूप हर्डल्सच्या गोष्टी होत्या त्या काळामध्ये. तरीही बरोबर. पिढ्या करतच होत्या. पण आत्ता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालाय की मोबाईलमुळे 24/7 पॉर्न तुमच्या खिशात आहे. आणि ते बघण्याचं वय फार खाली आलंय. कारण होतं कसं की झटकन काही एक शब्द तू नुसतं लव्ह असा शब्द जरी तू सर्चमध्ये टाकलास, तरी हो. त्याच्यामध्ये पॉर्न कंटेंट दिसायलाच सुरुवात होते इमिजिएटली. किंवा दुसरा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे आता की गेमिंग आणि पॉर्नोग्राफीची इंडस्ट्री एकत्र होतीये. म्हणजे अनेक गेम्समध्ये हे बघायला मिळतं की त्या गेम्समध्ये असणारी जी कॅरेक्टर्स असतात, म्हणजे रोल प्ले गेम्स असतील समजा किंवा एखाद्या प्रिन्सेसला वाचवा टाईपचे गेम्स जे असतात, त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स असतात त्यांच्या शरीराचे आकार, त्यांचे कपडे याच्यामध्ये इतकं सेक्शुअलायझेशन आहे झालेलं. किंवा लहान मुलींचे जे गेम्स असतात त्याच्यामध्ये अमुक एक बाहुलीला कपडे घाला अशा टाईपचे गेम्स असतात आणि त्या बाहुल्या म्हणजे ऑलमोस्ट प्रौढ स्त्री पुरुषच असतात. सो हे जे सेक्शुअलायझेशन झालेलं आहे ना गेमिंगमध्ये, यामुळे ह्या सगळ्या विषयाचं जे वय आहे ना ते खूप ड्रॉप डाऊन झालंय. म्हणजे 6-7 वर्षापासून मुलं ह्या सगळ्या गोष्टींना एक्सपोज होतात, जे अतिशय हानिकारक आहे. कारण त्या वयामध्ये हा सगळा विषय समजून घेण्याची मॅच्युरिटी नसते. मुळात हे सगळं काय आहे, सेक्स काय असतो, स्त्री पुरुष संबंध काय आहेत, त्याच्यामध्ये कन्सेंट म्हणजे काय, प्लेजर म्हणजे काय, अब्यूज म्हणजे काय, हे काहीही कळण्याचं ते वयच नाही मुळामध्ये. त्याच्यामुळे आपण जे बघतो आहोत ते त्याचे आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतात हे समजून घेण्याचं पण ते वय नसतं. त्याच्यामुळे नुसतं बघत बसतात मुलं आणि ती मात्र एक आहे की ती इम्प्रेशन्स जी असतात ना आपल्या मेमरीतली, ती अशी सहजासहजी पुसली जात नाहीत रे. जात नाही. म्हणजे तुम्ही बरोबर. 7व्या-8व्या वर्षी समजा अब्युझिव्ह काहीतरी सेक्शुअल कंटेंट बघितला असेल, तर त्याचं इम्प्रेशन वयाच्या 16व्या-17व्या वर्षी काय मरेस्तवर सुद्धा तुमच्या मनामेंदूमध्ये राहू शकतं आणि त्याचा परिणाम तुमच्या प्रत्यक्ष जगण्यातल्या प्रौढ झाल्यानंतर जे नातेसंबंध तुम्ही तयार करता, त्याच्यामध्ये होण्याची खूप दाट शक्यता असते. कारण माणूस म्हणजे काय असं तुकड्या-तुकड्यांमध्ये बनलेला नाही ना, तो सगळं लहानपणापासून जो काही बघतो, शिकतो, ऐकतो, त्याचे जे काही इम्प्रेशन्स मनावरती तयार होतात, ते सगळं घेऊनच आपण जगत असतो. आणि बरोबर. त्याचे कुठे ना कुठेतरी पडसाद हे आपल्यावरती
पडतच असतात, म्हणजे आपण ते पुसून नाही टाकू शकत. त्यामुळे मला खूप काळजी वाटते अनेकदा, की ही छोटी मुलं जेव्हा या सगळ्या विषयाला एक्सपोज होतात, तेव्हा ही मुलं जेव्हा ऍक्च्युअल रिलेशनशिप्स तयार करतील, ऍक्च्युअल कोणाच्या तरी प्रेमात पडतील, लग्न करतील, तेव्हाचे त्यांचे रिलेशन आणि त्यांचं एकूण लैंगिक संबंध आणि त्यातलं त्यांचं सहजीवन हे कशा पद्धतीचं असणार आहे, हा एक खूप मोठा आत्ता कन्सर्नचा विषय. म्हणजे जगभरात याच्याविषयी बोललं जातंय आणि संशोधन केलं जातंय. कारण की हे इतकं कॉम्प्लेक्स होत जाणार आहे ना ह्याच्या पुढच्या काळात. कारण जेवढं याचं वय कमी कमी होत जाईल तेवढी त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणार आहे. त्यामुळे आम्ही सायबर पेरेंटिंगचे जेव्हा वर्कशॉप्स घेतो तेव्हा माझं पहिलं पालकांना हे सांगणं असतं की तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहिजे ते बघा, पण कृपा करून तुमच्या हिस्ट्रीज डिलीट करा आणि फोनमध्ये जर असा काही कंटेंट असेल तर तो लॉकरमध्ये टाका. कारण मुलं काय करतात, मुलं फोन हातात आल्यानंतर पहिली गॅलरी ओपन करतात आणि बहुतेक पालकांच्या गॅलरीमध्ये हा सगळा कंटेंट पडलेला असतो किंवा गुगल हिस्ट्रीमध्ये जातात की जिथे ह्या सगळ्या साईट्सच्या लिंक्स ओपन करण्याची सहज शक्यता मुलांना उपलब्ध होते. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या जरी पालकांनी सांभाळल्या तरी मुलं काही प्रमाणामध्ये का होईना ह्या सगळ्या विषयापासून दूर आपल्याला ठेवता येऊ शकतात. डेफिनेटली. शिल्पा, तुला काही बोलायचं आहे तुझ्याकडे येतोच, पण याच्यात एक अजून पण तू आता जसं म्हटलं की गुगल सर्चमध्ये किंवा गुगल हिस्ट्रीमध्ये वगैरे जाऊन मुलं बघतात. एकीकडे पॅरेंट्सच मुलांचं कौतुक करतात की आमचा मुलगा बघा कसा प्ले स्टोअरवर जाऊन स्वतःच डाउनलोड करू शकतो वगैरे, आणि दुसरीकडे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो की अरे ह्याला हे कसं काय सापडलं. मी तुला सांगू का, सायबर पेरेंटिंग हा इतका नवा विषय आणि आपल्याकडे त्याच्याविषयी अजिबात बोललं पण जात नाही आणि लोकांना माहिती पण नाहीये. म्हणजे आपण सायबर पेरेंट आहोत म्हणजे काय आहोत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की तुमचं मूल जन्माला आल्यापासून फोनच्या बरोबर आहे. म्हणजे लिटरली जन्माला आल्या क्षणापासून ते फोन किंवा डिजिटल गॅजेटच्या बरोबर वाढत असतं. अशा वेळेला आपलं पेरेंटिंग हे नुसतं ट्रेडिशनल पेरेंटिंग राहत नाही. त्याच्यामध्ये एक सायबरचा अँगल इन्क्लूड होतो की ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडे जे असतं ना की माझं बाळ किती छान लॅपटॉप वापरतं आणि कम्प्युटर वापरतं किंवा मोबाईल वापरतं असे म्हणणारे पालक दिसले ना मला की माझ्या छातीत कसं होतं, बापरे आता ह्याच्या पोराच्या हातात काय काय गेलं असेल आणि आई वडिलांना खरंच. येस शिल्पा, तू काय म्हणशील? मुक्ता म्हणते ते अगदी परफेक्ट आहे आणि रादर आम्ही हा विषय खूप जास्ती डीप डाऊन जाऊन डिस्कस केलेला होता एपिसोडमध्ये. तर मला त्याच्यामध्ये इनपुट फक्त एवढंच द्यायचं होतं की जसं ती म्हणाली ना की मुलांच्या हातात मोबाईल दिला आणि त्याचं कौतुक केलं. म्हणजे राजीव काकांच्या एपिसोडमध्ये ते म्हणले होते की आमचा गणू ना त्याला फक्त मोबाईल हातात दिला ना त्याला सगळं जमतं, तो सगळं डाउनलोड करतो, सगळं अपलोड करतो. पण इथे कुठेतरी पालकांमध्ये ना तो एक रिलक्टंट अप्रोच मला जाणवतो की त्यांना काही नवीन शिकायचं नाहीये. म्हणजे त्यांना हा जी सायबर लिटरसी आपण मुलांकडनं एक्सपेक्ट करतोय, पण त्यांना कुठेतरी त्यातले धोके, माझ्या मुलाच्या हातात जेव्हा मी मोबाईल देणार आहे, तेव्हा मला त्यातले धोके माहिती आहेत का? मी कुठले प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत किंवा मी कुठे त्याला लॉक लावले पाहिजे, जसं ती मगाशी म्हणाली तसं, की ते हिस्ट्री डिलीट करणं असेल किंवा माझ्या मुलाच्या हातात मी कुठल्या वयात मोबाईल देतोय आणि तो खरंच गरजेचा आहे का? कुठेतरी फर्म नो म्हणणं सुद्धा पालकांनी खूप जास्ती गरजेचं आहे. कारण की उगाचच ह्याला दिला म्हणून त्याने पण वापरला पाहिजे असा नियम नाहीये. पण मग तिथे पुन्हा हेच मला पॉइंट आउट करायचंय की पालकांनी हा विचार करा की मी जर मोबाईल मला द्यायचा नाहीये आणि दिसतंय की माझं मूल स्क्रीन ॲडिक्शनकडे जातंय किंवा मला स्वतःलाही ते जाणवतंय, तर मग मी त्याला कसा वेळ देऊ शकतो किंवा मी त्याला असं कुठल्या पद्धतीने गुंतवू शकतो जेणेकरून तो स्क्रीनपासून लांब जाईल. आणि यावर काम करण्यामध्ये पालकांमध्ये अत्यंत रिलक्टंट अप्रोच मला स्वतःला पण खूप जाणवतो, की तिथे पालकांचं असं असतं ना, की "अरे मला नको सांगू काही, तुला काय करायचं ते तू कर आणि मला त्रास द्यायचा नसेल तर मग काय करायला पाहिजे, तर स्क्रीन हातात द्यायला पाहिजे. माझं तेवढ्यापुरतं आजचं मरण उद्यावर ढकलणं एवढंच चालू आहे पालकांचं आणि स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन किंवा स्वतःची जबाबदारी न घेता फक्त इतरांवर किंवा समाजावर किंवा शाळेवरती ती ढकलायची आणि मग नावं ठेवायलाही पालकच उभे असतात, की माझ्या मुलाला असं मिळत नाहीये किंवा कळत नाहीये. जसं मगाशी सेक्स विषयी आता डिस्कशन झालं. तर आम्ही हे वर्कशॉप घ्यायचो शाळांमध्ये जाऊन. तर तिथे लिटरली म्हणजे खरं तर माझं म्हणजे रादर निरंजन बरोबर सुद्धा आता जो लेटेस्ट एपिसोड केला त्याच्यामध्ये आम्ही हेच बोललेलो आहोत, की सगळ्यात पहिलं सेक्स एज्युकेशन हे आई-वडिलांकडूनच झालं पाहिजे.
कुठूनही बरोबर. इतर ठिकाणाहून मुलांना कळण्यापेक्षा ते जर स्वतःच्या जन्मदात्या कारण आई-वडिलांना जर फोबिया असेल त्या गोष्टीचा, तर तो ते मुलांपर्यंत पोहोचवूच शकणार नाहीत. आणि मग मुलं जाऊन जर बाहेर पॉर्न बघत असतील किंवा जर इतर मुलांच्या मोबाईलमध्ये जाऊन काहीतरी वेगळा कंटेंट त्यांनी कंझ्युम केला असेल आणि तो घरी येऊन तो कुठेतरी वापरायचा प्रयत्न करत असतील, तर मग धक्के बसल्याचा आवेश पालकांनी कृपया आणू नये. कारण पालकांनी इथे कुठेतरी स्वतः आधी अवेअर होण्याची जास्ती गरज आहे. तर हे मला ऍड करायचं होतं. नचिकेत, डेफिनेटली. एक येस. तुला सांगते, पालकांचं काय होतं सांगते आजच्या काळात. हो. ते स्वतः पण स्क्रीन डिपेंडंट आहेत. बरोबर. अगदी अगदी. दुसरा प्रॉब्लेम असा असतो की पर्टिक्युलरली शहरांमध्ये की खूप तुमचा वेळ ट्रॅव्हल आणि ह्या सगळ्यामध्ये जातो. हो. म्हणजे तुम्ही कामासाठी बाहेर जाता आणि कामावरनं घरी येता, ह्याच्यामध्ये तुमचा खूप वेळ जातो. आणि होतं कसं की दरवेळेला तुमच्याकडे ती एनर्जी घरी आल्यानंतर मुलांसाठी द्यायला असतेच असं नाही. हा आधुनिक जगण्याचा प्रश्न आहे. हो. म्हणजे हे समजू शकतं मला अनेकदा की दमतात पालक, हो. थकतात, त्यांची एनर्जी घरी येईपर्यंत संपलेली असते आणि अशा वेळेला आता मी काहीतरी क्रिएटिव्ह माझ्या मुलासाठी करीन, तर ही इच्छा जरी कितीही मनात असली तरी प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही. पॉसिबल आणि मग नाही. पटकन सबस्टिट्यूट काय दिला जातो, तर मोबाईल दिला जातो. बरोबर. तर आम्ही अनेकदा असं सजेस्ट करतो की हे अगदी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि हे समजून घ्यायला पाहिजेत. म्हणजे इथे एम्पथी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला हे तुझ्या माझ्या बाबतीत पण उद्या होऊ शकतं की हो, आपण हो. कुठून तरी कामावरनं दमून थकून 9 वाजता आल्यानंतर आता काहीतरी मी तुझ्याबरोबर क्रिएटिव्ह गोष्टी करते, असं नाही होऊ शकत दरवेळेला. सो आम्ही काय सांगतो पालकांना की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही घरी आल्यानंतर स्वयंपाक करणार असाल तर हा. काहीतरी टीव्हीवरती लावण्यापेक्षा तुम्ही फोडणी टाका, मुलाला कोथिंबीर निवडायला द्या. बरोबर. म्हणजे त्याच्याशी बोलणं पण होतं, स्क्रीन बाजूला राहतो आणि काहीतरी एक मोटर स्किल्स पण त्या मुलामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. एक कम्युनिकेशन होतं की ज्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी लावायची गरज नाहीये, की बरोबर. जे एक्झॅक्टली. सहज होऊ शकतं विदाऊट एनी पुटिंग एनी एनर्जी किंवा आता काहीतरी क्रिएटिव्ह करायचं वगैरे असं कुठलंही प्रेशर न घेता राईट. सहजपणे ह्या गोष्टी करता येऊ शकतात की जस्ट तुम्ही जे काम करता त्याच्यात त्या मुलांना इन्क्लूड करून घ्या. इन्व्हॉल्व करायचं. बरोबर. एवढं जरी केलं ना तरी पण बरीच डायमेन्शन्स झटाझट बदलायला लागतात, असं मी ऑब्झर्व केलेलं आहे. अगदी बिलकुल बिलकुल. अगदी. येस. द्वितीय, आता मुक्ता जसं म्हणाले की तुम्ही जे काम करताय त्यात मुलांना इन्व्हॉल्व करून घ्या. आपण हे खूप म्हणू शकतो की मुलांना रागवायचं, स्क्रीन टाइम किंवा स्क्रीन बघू नको, मोबाईल द्यायचा नाही. पण पालक बघताना मोबाईलच बघतात आहे. तर हो. पालक समजा घरी पुस्तक वाचताना दिसले तर डेफिनेटली मुलांचा कल पण त्या बाजूला जाऊ शकतो. गॅरंटी कुठलीच नाही आहे, पण पालक पुस्तक वाचतात आहे फावल्या वेळात, तर मुलांना पण ती आवड लागण्याची शक्यता आहे. तर तुम्ही बरोबर. काय सांगाल आणि असे कुठले विषय तुम्ही रेकमेंड कराल की जे ही पण एक फॅक्ट आहे की मेजॉरिटी लोकांना वाचनाची आवड नसते, तर त्यांना वाचनाची हो. आवड निर्माण करण्यासाठी कुठले पुस्तकं किंवा कुठले विषय तुम्ही सुरुवातीला रेकमेंड कराल? हो. मी ते रेकमेंडेशन सांगण्याच्या आधी तुम्ही जो मुद्दा मांडला की वाचनाची आवड लावणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण पालक म्हणून आपण जे करतो, आपण बोलण्यापेक्षा किंवा आपण रूल्स लावण्यापेक्षा आपण जर वाचत असू ना, तर मुलं वाचतात. बरोबर. आपण जर लवकर उठलो तर मुलं उठतात. आपण जर मोबाईल कमी वापरला तर ते कमी वापरतात. नाहीतर ते तुम्हाला क्वेश्चन करतात. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. बरोबर. त्यामुळं म्हणजे मी बघितलंय, जेव्हा मी मेडिटेशन करायचे तेव्हा माझी मुलगी थोडंसं तिला इंटरेस्ट यायला लागला आणि ती करायला लागली, किंवा आता मी वाचते तर तिने पण वाचायला सुरुवात केली आहे. तर ते डिफरन्सेस मला जाणवतात. आणि दुसरं म्हणजे जसं मुक्ताताई किंवा शिल्पा म्हणत होती की पॉर्नोग्राफी आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कंटेंट मुळे तो कंटेंट इझिली अवेलेबल झालेला आहे तुमच्या फोनवर एका क्लिकवर. तर मला असं वाटतं की ॲज पॉडकास्टर्स किंवा ॲज कंटेंट क्रिएटर्स आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी इथे वाढते की आपण कसं चांगलं कंटेंट अजून बनवू शकतो. बरोबर. म्हणजे आता आपल्याच ग्रुपमध्ये जर बघितलं, नचिकेत तुमचे पॉडकास्ट आहेत ते खूप काय म्हणतात, एक सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. किंवा शिल्पाचा पॉडकास्ट किंवा मुक्ताताईंचा पॉडकास्ट हे खरंच
राईट एक्झाम्पल्स आहेत, की जसं मुक्ताताई म्हटलं की मीडिया ही दुधारी तलवार आहे. म्हणजे एकीकडे पॉर्नोग्राफी वाढतीये, ते कंटेंट आहे, पण तिकडे दुसरे आपल्यासारखे पॉडकास्टर्स पण आहेत जे चांगलं कंटेंट क्रिएट करतायत आणि त्याच माध्यमाला इफेक्टिव्हली युटिलाइज करून अवेअरनेस क्रिएट करतात, नॉलेज स्प्रेड करतात. तर मला असं वाटतं की मला असं काय म्हणतात हायलाईट करायचं वाटतं की 30th पॉडकास्टर्स डेला हा रिलीज होईल एपिसोड, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्या ग्रुपमधून खूप काही चांगले विषय हाताळले जात आहेत. आणि आता तुझ्या प्रश्नाकडे येते की पुस्तकं ह्याच्यावर कशी कुठली आहेत, तर आय थिंक मुक्ताताईंचीच 2 पुस्तकं आहेत, ती अतिशय चांगली आहेत. आय थिंक एक मुक्ताताई जास्त बोलू शकतील त्याच्याबद्दल, पण एक तर स्क्रीन टाईम आणि आय थिंक वयातील येणाऱ्या मुलींवर पुस्तकं आहेत त्यांची 2. आणि हां, तर ती 2 पुस्तकं खूप चांगली आहेत वाचायला. आणि एक मून टाईम म्हणून एक गीता बोरा, एक स्फेर्युल फाउंडेशन म्हणून NGO चालवतात, त्यांचं एक पुस्तक आहे मून टाईम, जे मराठीमध्ये पण आहे, इंग्लिश, हिंदी, त्याचं ॲसमीज पण येतंय. त्याच्यामध्ये जशी मुली वयात येतात तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस येतात, तुम्ही स्वतःचा हे कसा ठेवायचा, क्लीनलीनेस कसा मेंटेन करायचा, तुमचा बॉडीमध्ये काय चेंजेस होतात, किंवा पालकांनी आईशी कसं पालकांनी मुलांशी कसं बोलायचं, हे विषय त्याच्यामध्ये हाताळलेले आहेत. तर ते एक पुस्तक आहे. किंवा मेन्स्ट्रुपीडियाचं सुद्धा एक मेन्स्ट्रुपीडियाचं एक कॉमिक आहे गुल्लू म्हणून, ते मुलांसाठी आहे. आणि आय थिंक ते आता सेक्शुअलिटी या विषयावर त्यांच्याशी कसं बोलायचं या विषयावर पण ते पुस्तक घेऊन येत आहेत. तर अशी बरीच पुस्तकं आहेत. किंवा गमभण प्रकाशन म्हणून आहे, जे मुलांसाठी फक्त पुस्तकं काढतं. ज्योत्स्ना प्रकाशन म्हणून आहे. खूप 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 प्रचंड काम झालेलं आहे मराठी बालसाहित्यामध्ये सुद्धा. पण ती पुस्तकं एक्सप्लोअर करणं, किंवा बऱ्याच पालकांना माहितीच नाहीये की पुस्तकं मराठीतून, ते पण एज ग्रुप वाईज अवेलेबल आहेत. नवनीत प्रकाशनची पण पुस्तकं आहेत, खूप पुस्तकं आहेत. मेहता प्रकाशनची पुस्तकं आहेत, रोहनची पुस्तकं आहेत, साकेतची पुस्तकं आहेत. आणि 1-2 नाही, त्या म्हणजे साकेतचंच म्हटलं तर 100-150 फक्त मुलांसाठी पुस्तक. मेहताचं जरी म्हटलं तर सुधा मूर्तींची पुस्तकं आहेत. खूप पुस्तकं आहेत. पालकांनी फक्त एक्सप्लोअर केलं ना, सर्च जरी केलं ना, त्यांना मिळतील. हे पण पालकांसाठी तुम्ही सांगताय, ते तर आहेच डेफिनेटली. पण मला हे पण विचारायचं होतं की फर्स्ट टाइम रीडर जे आहेत ते नॉट जस्ट ॲज अ पालक, पण मी आज समजा फॉर एक्झाम्पल वयाच्या 35शीत आहे किंवा 40शीत आहे आणि मला आतापर्यंत वाचनाची आवड अजिबात नव्हती. पण मला आज आता महत्त्व समजतंय वाचनाचं, की आता वाचायला हवं माणसाने किंवा मी वाचायला हवं. तर मग आज मी कुठल्या विषयांकडे सुरुवातीला वळायला हवं, की जेणेकरून मला वाचन हे बोरिंग वाटणार नाही, ते त्याच्यात इंटरेस्ट जागरूक होईल आणि मी पुढे परत पुस्तकं वाचत जाईल. हो, फिक्शनने सुरुवात करायची. आणि जे पॉप्युलर जे आहेत लेखक, सुधा मूर्तीने सुरुवात करा, ती खूप छान लिहिते. किंवा विश्वास पाटील असतील, काका विधाते असतील, जी म्हणजे तुम्ही पुस्तकं तुम्ही फेसबुकवर ना इतके मोठे मोठे ग्रुप्स आहेत, वाचनवेडा, पुस्तकप्रेमी. तुम्ही नुसतं बेस्ट बुक्स इन मराठी जरी टाकलं तर कोरामध्ये असे ढिगाने सर्चेस येतात. त्याच्यामधलं कुठलंही एक पुस्तक उचला, विकत आणा, चालू करा. आणि म्हणजे मराठी काय म्हणतात साहित्यामध्ये इतकं वाचण्यासारखं आहे ना, की तुम्ही इंग्लिश सोडून द्या, तुम्ही मराठी पण नाही संपू शकणार. इतकी अफाट पुस्तकं आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं आहेत. म्हणजे परदेशी लोकांना मोठे मोठे पुरस्कार मिळतात, पण त्याच तोडीचं लिखाण मराठीमध्ये पण झालेलं आहे आणि बालसाहित्यात सुद्धा आहे. ते वाचायची गरज आहे आपण. आणि थोडासा तुम्हाला रिसर्च करावा लागेल, पण ते म्हणजे तुम्ही जर त्या माइंडसेटमध्ये आलाय की नाही मला वाचायचंय, म्हणजे ऍटलिस्ट माझ्या मुलाला वाचनाची आवड लागावी म्हणून जर मी वाचत असेल, तर तुम्ही तेवढा एफर्ट घ्यायलाच पाहिजे, असं मला वाटतं. तर शिल्पा, तुझ्याकडे मी येतो की आतापर्यंत आपण पॅरेंटिंग बद्दल बोलत होतो की मुलांबद्दल हे वगैरे, बट आजचे जे नवीन पॅरेंट्स आहेत त्यांना अजून एक नवीन कन्सेप्ट हवा असतो, तो म्हणजे मी टाईम. तर
तर त्याबद्दल तुझं काय मत आहे आणि काय या तुझ्या याच्यातनं तू सांगू शकते? मला असं वाटतं, की मी टाईम ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सध्याच्या पालकांच्या दृष्टीने. कारण त्याच्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि जसं मगाशी मेन्शन झालं गप्पांच्या ओघामध्ये, की इतका व्याप असतो आणि सध्याच्या ज्या युगात वावरतोय त्याच्या डिमांड्सच इतक्या आहेत, की तुम्हाला एकाला नाही तर दोघांनाही काम करायची गरज पडते. बरोबर. असेल किंवा तुम्हाला एका सर्टन लाईफस्टाईलसाठी ते करावं लागतं. पण मग त्या केसमध्ये दोन्ही पार्टनर्स एकमेकांना इथे मदत करू शकतात पालक, की जेव्हा आईला मी टाईम हवा असेल तेव्हा बाबांनी जबाबदारी घेणं आणि जेव्हा बाबाला मी टाईम हवा असेल तेव्हा आईनी जबाबदारी घेणं बाकीच्या गोष्टींची आणि त्यातून रिक्रिएशन खरंच होतंय का? मी माझ्यासाठी काय करतीये? किंवा एक हं. व्यक्ती म्हणून मी माझी डेव्हलपमेंट करतीये का? कारण जसं मला म्हणजे मी खूप लोकांशी बोलत असते पालकत्व या संदर्भात. तर तेव्हा अशा बऱ्याच इनपुट्समधनं माझ्या हे लक्षात आलं, की पालकांना जेव्हा स्वतः म्हणजे मुलांचं सुद्धा असंच असतं ना, की त्यांना जर दिसलं ना, की पालक पण शिकतायत बरं का काहीतरी किंवा पालक पण काहीतरी वेगळं करतायत आपले, तर मग ते त्यांना पण कुठेतरी ते इंटरेस्टिंग असतं. शेअरिंगसाठी गोष्टी अवेलेबल होतात किंवा मुलांमध्ये जे कम्युनिकेशन गॅप निर्माण होते मुलांमध्ये आणि आई-वडिलांमध्ये ती कमी होऊ शकते त्या गोष्टीमुळे. तर मी टाईम का गरजेचा आहे आणि स्वतःवरती काम करण्याची का गरज आहे यावरती मी एक म्हणजे अ, शुभांगी खासनीस म्हणून एक सायकॉलॉजिस्ट आहेत. तर त्यांच्याबरोबर मी एक सेल्फ या कन्सेप्टवरती एपिसोड केला होता. तर तो मला असं बरं. वाटतं जर पालकांनी ऐकला तर त्यांना त्याचं महत्त्व कळेल, की मी टाईमची का गरज आहे. कारण जसं मी मगाशी बोलताना मेन्शन केलं, की बरेचदा ना आपल्या वर्क प्रेशरमुळे किंवा आपल्यावरती असलेल्या ताणांमुळे आपण मुलांवरती तो राग काढतो किंवा तो स्ट्रेस आपला त्यांच्यावर निघतो आणि मग ज्या रिएक्शन्स जातात त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स आपल्या रिलेशनशिपवरती होत असतात. सो मला असं हं. वाटतं, की प्रत्येक पालकांनी मी टाईम हा काढलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी मग तुम्ही तो मी टाईम कसा स्पेंड करायचा हा तुमच्यावरती असतं, की तुम्हाला काय करायला आवडतं त्या वेळेमध्ये. पण डेफिनेटली मी जसं मेन्शन केलं तसं, की घरातल्यांनी सुद्धा ही गोष्ट जर जॉइंट फॅमिलीत तुम्ही राहत असाल तर घरातल्या इतर सदस्यांनीही लक्षात घेण्याची गोष्ट आहे, की सगळ्यात जास्ती आई. कारण आई कशी असते, की ती बऱ्याचदा वेगवेगळ्या रोल्समधनं ती स्ट्रेसमध्ये येत असते काही ना काहीतरी तिच्या त्या रिलेशनशिपच्या. तर तिथे तिला गरज आहे, अरे नाही तिला आत्ता थोडा वेळ हवाय, तर 2 दिवस तिने कुठेतरी जसं आता सध्या नवीन कन्सेप्ट आली आहे, की सोलो ट्रॅव्हल. हं. तर आपल्याकडे अनेक Facebook ग्रुप्स आहेत, की जे सोलो ट्रॅव्हलिंग प्रमोट करतात. तर हे सुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे, की का सोलो ट्रॅव्हल करायची गरज पडते. कारण की मला हे जे सगळं चाललंय त्यातनं जो मला ब्रेक हवाय तो मिळाला पाहिजे. मी स्वतःवरती काम केलं पाहिजे आणि मग मी पुन्हा रिझ्यूम केलं पाहिजे, जेणेकरून मी माझे आणि मुलांचे किंवा माझे आणि इतर लोकांचे रिलेशनशिप इफेक्टिव्हली हँडल करू शकेन. इथे मला एक येस. ऍड करायला आवडेल, की असे आई-वडील, की जे स्वतः फारसे वाचक नाहीयेत, पण त्यांना ही जाणीव आहे, की मला माझ्या मुलासाठी म्हणजे त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करायला हवी आहे. तर ना माधुरी पुरंदरेंची वगैरे जी पुस्तकं आहेत ना लहान मुलांसाठीची किंवा तशा पद्धतीची जी पुस्तकं आहेत, ती आणून मुलांना वाचून जरी दाखवली ना, टू स्टार्ट विथ, तरी सुद्धा स्वतःची वाचनाची सवय एक जुडते आणि आपला बाबा किंवा आपली आई आपल्यासाठी एखादं पुस्तक वाचते आहे, हे म्हणजे हा जो संवाद आहे ना किंवा हे जे एक बॉन्डिंग तयार होतं ना, हे मला असं वाटतं खूप गरजेचं असतं. कारण मुलांना ना दिसायला पाहिजेत गोष्टी. म्हणजे सगळ्याच बरोबर. गोष्टी म्हणजे आता शिल्पानी जो मुद्दा मांडला, की माझी आई ला मी टाईम हवाय, हे मुलांना दिसलं पाहिजे. माझा बाबा पुस्तक वाचतो मोबाईलच्या ऐवजी, हे मुलांना दिसलं पाहिजे. माझा बाबा किंवा माझी आई बागकाम करते. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे मोठं गार्डन असण्याची गरज नाही. तुमच्या गॅलरीतल्या 4 कुंड्यांकडे सुद्धा वेळ देतो आहे त्याच्यासाठी. हे दिसलं बरोबर. पाहिजे. माझी आई किंवा माझा बाबा रोज व्यायाम करतोय. तो सकाळी फिरायला जातो. तो काहीतरी त्याच्याविषयी बोलतो. हे दिसत नाही आजकालच्या घरांमध्ये. हं. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की हे छोट्या-छोट्या गोष्टींमधनं ज्या गोष्टी कन्व्हे होतात ना मुलांपर्यंत, हे कन्व्हे होणं मोबाईलमुळे अनेकदा ब्रेक होतं. ती चेनच ब्रेक राइट, होते. राइट. म्हणजे माझ्यात आणि माझ्या बरोबर. आईमध्ये कॉमन स्पेस खूप होती, की हां. आम्ही कॉमन गाणी ऐकत होतो, कॉमन नाटकं होती, कॉमन बोलायला विषय होते, कॉमन पुस्तकं होती. आजची मुलं आणि पालक ह्यांच्यामध्ये कॉमन ग्राउंड नाहीये. कारण ते
नॅचरली तयार होत नाहीये आणि तयार करण्यासाठी एफर्ट्स घेतले जात नाहीयेत. ते कॉमन ग्राउंड बरोबर. जितकं पटकन तयार होईल ना, तितके हे सगळे मिसकम्युनिकेशनचे जे एरर्स आहेत ते आपोआप हळूहळू कमी कमी व्हायला लागतात. डेफिनेटली. मुक्ता, आत्तापर्यंत आपण पॅरेंटिंग किंवा लहान मुलांचे स्क्रीन टाईम आणि याच्या सगळ्याबद्दल बोललो. पण कालचीच एक केस आहे की एक इन्फ्लुएन्सर कपल होतं, त्यांचं एक प्रायव्हेट त्यांनी स्वतःचं रेकॉर्ड केलं होतं क्लिप, आणि ती समहाऊ व्हायरल झाली आणि त्याच्यामुळे ते खूप बिचारे 4 दिवसापूर्वीच पॅरेंट झाले ते दोघं जण, आणि अशा ह्याच्यात ती त्यांची क्लिप व्हायरल झाली आणि हे सगळं झालं. तर काय सांगशील की ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय प्रिकॉशन आहे? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फोन हा अँटीव्हायरसनी सिक्युअर असला पाहिजे. कारण कोणीही तुमच्या फोनमध्ये हॅक करू शकलं आणि सहजपणे तिथनं इन्फॉर्मेशन चोरी, आजकाल इट्स नॉट अ बिग डील, म्हणजे हे अतिशय Right. सहजपणे करता येण्यासारख्या गोष्टी आहेत हल्ली. त्यामुळे तुमचा फोन हा, म्हणजे आपण लॅपटॉपना किंवा डेस्कटॉपना अँटीव्हायरस टाकतो, पण फोनमध्ये अँटीव्हायरस असला पाहिजे हे बेसिक अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही. सो तुमचा हँडसेट शुड बी व्हेरी सिक्युअर. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही कुठलेही प्रायव्हेट व्हिडिओज काढत असाल तुमचे आणि तुमच्या स्पाउसचे किंवा पार्टनर्सचे, तर मेक शुअर की ते तुम्ही इतरांशी शेअर नाही करणार. हे असं व्हायरल कंटेंट होतं ना, ह्याच्यामध्ये बरेचदा ही शक्यता असते की कुठल्या तरी जवळच्या मित्राला, मैत्रिणीला, ज्याच्यावरती आपला विश्वास आहे असं आपल्याला वाटत असतं, अशा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला ते शेअर केले जातात. सो असं शेअरिंग करणं बरोबर नाही. 2 अर्थांनी. एकतर हे असं प्रायव्हसीचे तुमच्या उल्लंघन होण्याची खूप दाट शक्यता असते, आणि सेकंड, भारतीय कायद्यानुसार पॉर्नोग्राफिक कंटेंट किंवा कुठलाही सेक्शुअल अडल्ट कंटेंट तुम्ही बघू शकता, पण त्याची निर्मिती आणि त्याचं प्रसार म्हणजे त्याचं वितरण, ह्या 2 गोष्टी बेकायदेशीर आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःची एखादी सेक्स क्लिप तयार करून अगदी जवळच्या खाजगी मित्राला किंवा मैत्रिणीला जरी पाठवली असली तरी कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये शक्यतो इन्व्हॉल्व्ह होऊ नये, आणि तुम्ही तुमच्यासाठी काही तयार करणार असाल तरी पण ते तुमच्यापर्यंतच राहील आणि अगदी तुमच्या निकटवर्तीयांना सुद्धा तुम्ही पाठवणार नाही याची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी Yes. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे प्रायव्हसीच्या कल्पना इतक्या भन्नाट आहेत माहितीये का, की कोणी कोणाचाही फोन उचलून ओपन करून त्याच्यात शिरून काही बघतं. हे इतकं कॉमन असतं की लोकांना हे लक्षातच येत नाही की यू शुड नॉट हँडल, की दुसऱ्या माणसाचा फोन तुमच्या समोर पडलाय ह्याचा अर्थ तुम्ही तो उचलून ओपन नसतो करायचा. म्हणजे दिस इज अ व्हेरी बेसिक एटिकेट. पण हे अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही. आपल्या मित्राचा फोन पडलेला असला तरी चटकन उघडून बघितला जातो, आणि ह्याच्यातनं पण अशा क्लिप्स चोरी होणं किंवा त्या व्हायरल होणं किंवा त्या ब्लूटूथमधनं एकमेकांना पाठवल्या जाणं तुमच्या अपरोक्ष हे होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेक शुअर की तुमचा फोनला लॉक आहे, तुमचा फोन कोणीही तिराईत माणूस उघडून बघणार नाहीये, किंवा कोणाही दुसऱ्या माणसाच्या हातात तो दिसला तर मेक शुअर की हे म्हणणं की बाबा रे तू माझ्या फोनला का हात लावतोय, ह्याच्यात काही गैर नाहीये. आपल्याकडे लगेच लोकांना असं वाटतं की मी असं म्हणलं तर समोरच्याला काय वाटेल, काय वाटायचं ते वाटू दे. शेवटी इट्स पार्ट ऑफ युअर व्हेरी इंटिमेट प्रायव्हसी. त्यामुळे Yes. दुसऱ्यांनी आपल्या फोनला हात न लावणं ह्या बेसिक एटिकेटच्या गोष्टी आहेत, ज्या आता समाज म्हणून पण आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. लोक फार भन्नाट आणि बिनधास्त पद्धतीने लोकांचे, इतरांचे फोन हँडल करत असतात, आणि कोणालाही त्याच्यात वाईट, म्हणजे असं चूक करतोय आपण ऑड वाटत नाही. पण लक्षात येत नाही की पटकन जाऊन गॅलरी ओपन करतात. हो. अरे का तू दुसऱ्याची गॅलरी ओपन करतोयस बाबा, तर तुझा राईट नाहीये, ते तू केलं नाही पाहिजे. इतक्या हो. बेसिक गोष्टी पण लोकांना लक्षात येत नाहीत. सो त्याच्यातनं ही अशा घटना आणि असे प्रकार होण्याची खूप दाट शक्यता असते. येस. सो आता आपण तुमच्या म्हणजे आपण आता पॉडकास्ट बद्दल थोडीशी माहिती घेऊया सगळ्यांच्या. तर द्वितीया, तुमच्या पॉडकास्ट बद्दल एक अगदी ब्रीफली माहिती दिलीत, आणि आतापर्यंत तुम्ही कुठले कुठले पुस्तकं किंवा कुठले कुठले विषय कव्हर केले याच्याबद्दल सांगितलं तर आपल्या श्रोत्यांना तो पॉडकास्ट ऐकण्यासाठी मदत होईल. ओके. मला पुढे जाण्यापूर्वी मला फक्त हा. रिस्पॉन्ड करायचं होतं हो मुक्ताताईंचा हो मुद्दा हो, मांडला बिलकुल बिलकुल. त्याला. Yes. सो मला असं वाटतं की मला हा मुद्दा फक्त ऍड करायचा आहे मला, की जिओमुळे इंटरनेट पेनिट्रेशन खूप वाढलंय आणि प्रत्येकाच्या हातात, तुम्ही गरीब असा श्रीमंत असा, शिकलेला असा किंवा नसा, मोबाईल तुम्हाला येतो. सोशल मीडिया तुमचा
प्री लोडेड येतो तुमच्याकडे. फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, हे सगळं तुम्हाला मिळतं. तुमच्याकडे इंटरनेट आहे, तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, पण तुमच्याकडे ते नॉलेज नाही आहे की ह्याचे तोटे काय आहेत किंवा ते कसं वापरायचं, किंवा तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी ट्रॅक होतीये, तुम्ही तुमची डिजिटल फुटप्रिंट बनवत चाललाय. बरोबर. आणि एखादी क्लिप व्हायरल होणे हा एक आहे, पण याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गोष्टी, जसं पैशांची चोरी हो. किंवा तुमचे फोटोज मिसयूज होणं, असं भरपूर काय काय होऊ शकतं. पण ते एज्युकेशन मिळत नाही आहे लोकांना. तो एक मला मुद्दा मांडायचा होता. आणि Definitely. आय थिंक मुक्ताताई खूप इफेक्टिव्हली त्याच्यावर काम करतात. तर तो एक मला मुद्दा फक्त ॲड करायचा होता तिथे. बरोबर. आता मी तुमच्या प्रश्नाला रिस्पॉन्ड करते. ग्रंथप्रेमी, ॲक्च्युली आम्ही जेव्हा ग्रंथप्रेमी.com लॉन्च केली तेव्हा आम्हाला पुस्तक विक्री, ऑफकोर्स पुस्तक विक्रीच आमचा उद्देश आहे त्याच्या मागचा, पण फक्त कमर्शियल हे नाही आहे की पुस्तक काढलं आहे ते छापलं आता ते विकलं गेलं पाहिजे, हे नाही. कारण विषयामध्ये वैविध्य आहे आणि महत्त्वाचे विषय मांडलेले आहेत तिथे. बायोग्राफीज असतील किंवा फिक्शन असेल, हिस्ट्री असेल, असे वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत आणि ती कशी पोचवायची आणि इंटरनेट या माध्यमाचा उपयोग कसा करायचा इफेक्टिव्हली, त्याच्यासाठी आम्ही ती लॉन्च केली होती वेबसाईट. आणि मग आम्ही, जसं मी आधी म्हटलं की पेड मीडियाच्या बरोबर जाणारे, कॉम्प्लिमेंट करणारी आम्हाला लॉंग फॉर्म आम्ही कंटेंट चे फॉर्मॅट शोधत होतो आणि त्याच्यामध्ये मग पॉडकास्ट आला. आणि म्हणून मग आम्ही एक लॉंग फॉर्ममध्ये कंटेंटमध्ये पॉडकास्ट चालू केलं. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही वेगवेगळी पुस्तकं घेतली. जसं अरुणिमा सिन्हाचं एक पुस्तक आहे. अरुणिमा सिन्हा, तिचे दोन्ही पाय नाही आहेत, तिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती बेडवर होती आणि ती म्हणजे जगेल की नाही त्या परिस्थितीने स्वप्न बघितलं की मला एव्हरेस्ट चढायचं आहे. तर हा विषय खूप खूप इन्स्पायरिंग आहे, तिची स्टोरी. पण ती कशी पोचवायची, मग त्याचं आम्ही अभिवाचन केलं. किंवा दुसरे विषय, काका विधातेंची पुस्तकं, ते इतकं ओघवतं लिहितात आणि इतकं इम्पॅक्टफुल आहे की तुम्ही म्हणजे संताजी घोरपडे काय गोष्ट आहे हे जर तुम्हाला म्हणजे समजून घ्यायचं असेल तर ते पुस्तक वाचावं. कारण सामान्य माणूस ऐतिहासिक संदर्भाचं पुस्तक वाचणार नाही. 200 पानी असेल, 300 पानी असेल, त्याला तुम्हाला गोष्टच सांगावी लागेल. बरोबर. यु नो. तर त्या पद्धतीच्या लेखकांचं महत्त्व झालं. किंवा आनंद पाळंदे आहेत, ते माउंटेनियर आहेत किंवा त्यांना दुर्ग महर्षी म्हणतात. त्यांची जी पुस्तकं आहेत, 5-6 पुस्तकं, ती अक्षरशः बायबल आहेत. पण ती पोचवायची कशी, मग ती पुस्तकं प्रमोट केली आम्ही, अशी बरीच. किंवा आता लेटेस्ट एक उदाहरण द्यायचं म्हणजे अर्थसाक्षरवा म्हणून अभिजित कोळपकरांचं पुस्तक आहे. मग त्याच्यामध्ये एक कर्जबाजारी होण्यावर एक प्रकरण आहे, त्याचं वाचन केलं. तर ते असे वेगवेगळे आम्ही विषय घेतले, म्हणजे आम्ही एका विषयाला स्टिक नाही झालो. किंवा लीनाताईंचं पुस्तक आहे, लीना परांजपेंचं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज त्यांनी मांडलेल्या आहेत की घटस्फोट का होतो, किंवा त्यांनी त्या ह्याच्यामध्ये ॲज अ लाईफ कोच किंवा ॲज अ मॅरेज कोच कशी मदत केली, तर त्याच्यातली एक स्टोरी वाचून दाखवली. किंवा आम्ही बऱ्याचदा लेखकांशी बोललो, म्हणजे एक ऋषिकेश पाळंदे म्हणून एक मुलगा आहे, त्याने प्रवास केलाय जम्मूपर्यंत, बडोदा ते जम्मू, तो सायकलवर गेला. मग तो त्याचा प्रवास एक्सप्लोरेशनसाठी किंवा फक्त एक ॲडव्हेंचर म्हणून नव्हता, तर तो स्वतःची उत्तरं शोधत होता त्याच्या आयुष्यातली. मग फोन नाही, काही नाही, पैसे नाहीत, आणि तो गेला आणि मग त्याने स्वतःची उत्तरं कशी शोधली किंवा त्याला काय करायचं ते कसं शोधलं, असे वेगवेगळे विषय. आणि पुस्तकांमधून सुद्धा आपण काही शिकू शकतो, हे असे आम्ही वेगवेगळे विषय मांडलेत आणि तो प्रयत्न चालू आहे. कारण लिमिटेशन्स असतात. तुम्ही मे बी महिन्यातनं 1 करू शकता, 2 करू शकता. कारण एक कुठल्याही पुस्तकाला न्याय द्यायचा म्हटलं तर एक तर तुम्हाला ते व्यवस्थित वाचायला लागेल, त्याच्यावर विचार करून तुम्हाला ठरवायला लागतं की इंटरव्ह्यू करायचा आहे की अभिवाचन करायचं आहे, असं. पण अफाट आहे, जसं मी मगाशी म्हटलं, मराठी साहित्याला इतकं आहे ना की तुम्ही आयुष्य तुमचं जाईल ते पूर्ण वाचायचं ठरवलं आणि तुम्ही त्याच्यातून खूप शिकाल.
तुम्हाला इंग्लिश म्हणजे आता हल्ली ट्रेंड निघालाय की खूप मोठी मोठी पुस्तकं पीटर थिल, रॉबर्ट कियोसाकी त्यांची ट्रान्सलेट करतात, पण ते ट्रान्सलेशन्स वाचण्याआधी सेल्फ हेल्पचं ओरिजिनल कंटेंट आपल्याकडेच इतकं आहे ना, आणि ते एक्सप्लोअर केलेलं नाहीये. म्हणजे आता जाताना मला ते टच करायचं वाटतं की तुझं जे पुस्तक येत आहे जो जे वांछिल ते इतकं छान झालेलं आहे. म्हणजे ते फिक्शन आहे, पण फिक्शन आणि सेल्फ हेल्प याची इतकी सुंदर सांगड मला अजून कुठेच दिसलेली नाहीये. म्हणजे ते इतकं इफेक्टिव्ह आहे आणि ते मराठीतून येत आहे. मला त्याचा इतका अभिमान आहे. आणि ते म्हणजे अशी मराठीमध्ये अशा विषयांची, अशा लेखकांची आणि टॅलेंटची कमी नाहीये. तुम्हाला फक्त तुम्ही ओपन व्हायची गरज आहे की नाही बाबा मला मराठी वाचायचंय. म्हणजे तुम्हाला जर अर्थसाक्षरता बद्दल तुम्हाला समजून घ्यायचं, अर्थसाक्षर व्हायचंय, तर तुम्हाला रॉबर्ट कियोसाकी रिच डॅड पुअर डॅड वाचायची गरज नाहीये. तुम्ही अभिजित कोळपकर वाचा किंवा तुम्ही रवींद्र देसाईंची पुस्तकं वाचा. अफाट पुस्तकं आहेत आणि ती तुमच्या भाषेत तुमच्या अंगणातल्या गोष्टी तुम्हाला सांगतायत, तर ती जास्त इफेक्टिव्ह आहेत ना डेफिनेटली. अमेरिकन बॅकग्राऊंड मधली पुस्तकं वाचण्यापेक्षा. इन्स्पिरेशन कट्टाची सुरुवात पण त्याच करण्यासाठी झाली की सगळे हे सेल्फ हेल्प पॉडकास्ट जे होते सगळे इंग्लिश पण नव्हते आणि अमेरिकन होते मोस्टली. आपल्याला कनेक्ट होणारे, आपल्याला रिलेट होणारे एक्झाम्पल्सच त्यात नव्हते. बरोबर बरोबर. येस. सो ग्रंथप्रेमी हा पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐका. त्याची लिंक आपण आपल्या शो नोट्समध्ये देणारच आहोत. आणि जो जे वांछील, जसं द्वितीयाने सांगितलं, ते पुस्तक लवकरच येईल, ते नक्की विकत घेऊन वाचा. शिल्पा, तू काय सांगशील? तू आत्तापर्यंत जे कव्हर केलेले विषय आहेत, एक शॉर्टमध्ये त्यांच्याबद्दल माहिती देऊन का बरं लोकांनी पॉडकास्ट ऐकला पाहिजे, एक शॉर्टमध्ये सांगितलं तर मदत होईल. येस, थँक्यू. एक तर सगळ्यात आधी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे की पॉडकास्ट वेगवेगळ्या विषयात जे चालू आहेत ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू आज आमची निवड केलीस आणि त्यातही मराठी पॉडकास्ट प्रमोट करण्यासाठी हा एपिसोड आपण आज खास करतोय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे तू जसं म्हणालास तीच बेसलाईन माझ्याही बाबतीत आहे की मी जेव्हा ठरवलं की मला पॅरेंटिंगमध्येच पॉडकास्ट करायचा आहे, तेव्हाही हाच इन्साइट होता की इंग्लिशमध्ये यावरती भरपूर कंटेंट अवेलेबल आहे. म्हणजे जर पेरेंटिंग हा नुसतं तुम्ही टाकलं तर इंग्लिशमध्ये तुम्हाला अनेक पॉडकास्टही खूप दिसतील आणि बाकीचंही मटेरियल, पण मराठीमध्ये पॉडकास्ट नव्हता. म्हणजे फार काही इफेक्टिव्हली काम झालेलं दिसलं नाही मला आणि मला असं स्वतःला वाटत होतं की मी डेफिनेटली ह्याच्यामध्ये भरपूर व्हॅल्यू ॲडिशन करू शकते या विषयामध्ये. म्हणून खरं तर मी हा पॉडकास्ट सुरू केला, कारण पालकांबरोबर आणि मुलांबरोबर कामही करत होते मी. तर सेल्फलेस पॅरेंटिंग इन शॉर्ट अगदी एका वाक्यात सांगायचं तर तो इट इज अ वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल युअर पॅरेंटिंग कन्सर्न्स अँड नीड्स असं मी म्हणते. कारण पालकत्व म्हणजे मला इथे अभिप्रेत फक्त आई वडील आणि मूल हे पालकत्व नाही, तर मुलांबरोबर काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही त्याची पालक असते. मग त्याच्यामध्ये सोशल पॅरेंटिंग पण आलं, त्याच्यामध्ये ज्या संस्था मुलांसाठी काम करतात त्याही आल्या, किंवा जसं मी मगाशी मेन्शन केलं की बुक रिव्ह्यूज सुद्धा, की पालकांना कळावं की कुठेतरी पुस्तकं आहेत आणि ती कुठली आहेत आणि मला ती रिलेटेबल आहेत का याचं नॉलेज मिळावं, म्हणून तो एक चंक सुरू केला की पुस्तक परिचय, पालकत्वाशी रिलेटेड सगळी पुस्तकं. तर आणि एक्सपर्ट्स तर डेफिनेटली येतातच. आता तू जसं मगाशी म्हणालास की काय काय टॉपिक्स मी कव्हर केलेत आतापर्यंत, तर थोडक्यात सांगते तसे भरपूर टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, पण टू मेन्शन सम फ्यू, सगळ्यात पहिला जो एपिसोड मी केला होता तो मी माझ्याच आई वडिलांचा केला होता. कारण की आपल्याला बरेचदा असं होतं की आपलं पेरेंटिंग कसं झालंय हे आपण आपल्या आई वडिलांना कधीच त्यांना बोललं जात नाही त्यांच्याकडनं, किंवा आपणही त्यांना विचारत नाही. तर तो एक ग्रॅटिट्यूड एपिसोड करून मी खरं तर या सगळ्याची सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग अनेक विषय हाताळले मी. अनेक सायकोलॉजिस्ट माझ्या पॉडकास्टवरती येऊन गेलेले आहेत. जसं मी मगाशी उल्लेख केला शुभांगी खासनीस, त्यांच्या हाऊ टू मेक युअर सेल्फ हॅपी, म्हणजे पालकांनी स्वतःचा सेल्फ हॅपी कसा करावा याविषयी त्या बोललेल्या आहेत. मुक्ता पुणतांबेकरांचा मी ॲडिक्शन वरती केलेला आहे. नुकताच मी आपल्या निरंजनचा, म्हणजे जो आपला मित्र आहे, त्याचाही सेक्स वरती, कारण बरेचदा पालकांना खूप मोठा फोबिया असतो की या विषयावर कसं मुलांशी बोलावं, तर त्यासाठी मी तो केला. नंतर आणखीन एक नाजूक विषय मी हाताळला होता जो LGBTQ या कम्युनिटीशी रिलेटेड आहे. तर समीर समुद्र आणि अमित गोखले यांचा तो स्वीकारूया समलैंगिकतेला अशा नावाने मी एपिसोड केलेला आहे, की त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की तुमचं मूल जर
उद्या ह्या LGBTQ या ह्याच्यामध्ये जर आहे असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, अशा पद्धतीने तो एक एपिसोड केलेला आहे. अनेक संस्था चांगल्या चांगल्या माझ्या पॉडकास्टवर येऊन गेल्यात, जसं प्रक्रिया को-लर्निंग आहे किंवा अनुभूती नावाची संस्था आहे. तर ओव्हरऑल एक सगळ्या बाजूनी सगळ्या कंगोऱ्यांवर पालकत्वाच्या काम करावं आणि पालकांना इथे आल्यानंतर प्रत्येक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळावं, याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी गेले 2 वर्ष करते. ग्रेट. सो सेल्फलेस पॅरेंटिंग हा पण पॉडकास्ट नक्की आहे का, त्याची पण लिंक आपण शो नोटमध्ये देतोय. मुक्ता, तुझ्याकडे येतो. तुझं काम बरेच लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातनं. पॉडकास्ट या विषयाने हे जास्त लोकांपर्यंत किंवा वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याला तुला मदत मिळाली का? हो, नक्कीच. स्क्रीन टाइम विथ मुक्ता हा माझा पॉडकास्ट जो मी सुरू केला, म्हणजे खरं तर 2019 मध्ये ह्याची सुरुवात झाली आणि तेव्हा मराठीमध्ये सायबर विषयी कोणीच काहीच करत नव्हतं. म्हणजे खरं तर सायबर विषयी लेखन किंवा व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती करणारी पण मी पहिलीच होते आणि पॉडकास्ट मराठीमध्ये उपलब्धच नव्हता सायबर ह्या विषयामधला. सो 2019 मध्ये पहिल्यांदा स्क्रीन टाइम विथ मुक्ता स्टोरीटेल ॲपवरती सुरू झालं आणि तेव्हा कल्पना अशी होती माझी की हा सगळा विषय अगदी अबकडपासनं आपण लोकांना समजावून सांगू, कारण बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या अनेकांना आणि विषय तसा खूप मोठा आहे, कॅनव्हस खूप मोठा आहे याचा. सो 2019 मध्ये मी त्याचे 2 सीझन्स केले, 2019 आणि 2020 असे मिळून. आणि मग नंतर स्टोरीटेलवरनं तो मी आता विविध प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून दिलेला आहे. आणि उपयोग काय झाला तर मला ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा उपयोग झाला. पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे अगदी ग्रामीण भागामधनं सुद्धा मला पॉडकास्ट ऐकणाऱ्यांचे मेसेजेस येतात की जे मला खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे शहरांमध्ये कसं थोडंफार तरी तुमच्या कानावरती ह्या सगळ्या विषयावरती कुठून तरी काहीतरी पडत असतं, पण ग्रामीण भागात, आदिवासी भागामध्ये हा विषय पोचण्यासाठी मला ह्या पॉडकास्टिंगचा खूप उपयोग झाला. कारण लोक खूप सहजतेने ऍक्सेस करू शकतात आणि सहजतेने कुठेही, अगदी शेतात काम करताना सुद्धा ते ऐकू शकतात. नाही त्यांना असं कुठेतरी जाऊन बसा, ते लावा वगैरे हे काहीच नसतं. त्यामुळे असे खूप. दुसरं म्हणजे शहरी भागातनं अजून एक मोठा ऑडियन्स मला मिळाला, तो म्हणजे कामकरी वर्ग, की जो आपल्या घरी येणाऱ्या ज्या मदत मावशा असतात किंवा ड्रायव्हर्स जे गाड्यांवरती काम करतात, हे लोक माझ्याशी ह्या पॉडकास्टिंगमुळे कनेक्ट झाले. म्हणजे मी जेव्हा आता ट्रॅव्हल करते ना, तर मला 2-3 वेळेला असा अनुभव आला की नाव कळल्यावर ते मला विचारतात, हा आम्ही तुमचा पॉडकास्ट ऐकला बरं का. सो हे माझ्यासाठी खूप एक मनाला दिलासा देणारं, समाधान देणारी गोष्ट आहे की लोक असे वेगळे विषय पॉडकास्टिंगचे ऐकतायत, शोधतायत, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. हे मला असं वाटतं ह्या माध्यमाची ताकद जी आहे ना, ती ताकद आता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवते. आणि असा मला बेनिफिट खूप वेगळ्या प्रकारचे, म्हणजे आपल्या वर्तुळातली लोक ऐकतात वगैरे हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही ते वर्तुळ फोडून बाहेर पडताना तेव्हा जो आनंद होतो तो काही वेगळ्या स्तरावरचा असतो. नक्कीच. तो स्क्रीन टाइम विथ मुक्ता हा पॉडकास्ट पण नक्की ऐका आणि त्याची पण लिंक आपण शो नोट्समध्ये देणार आहे. तुमच्या तिघींव्यतिरिक्त आपल्याच 2 मैत्रिणी पौर्णिमा आणि सुजाता या ज्या खूप चांगल्या सातत्याने पॉडकास्ट करतात आहे, पण टेक्निकल कारणांमुळे या आजच्या एपिसोडमध्ये त्यांना सहभागी करून घेणं शक्य नव्हतं. अगदी थोडक्यात त्यांच्या शब्दात त्यांच्या पॉडकास्टविषयी जाणून घेऊया. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये एक पुसटशी रेष असते. अंधश्रद्धा समाजासाठी घातक असते, पण श्रद्धा ही कठीण काळात विवेकबुद्धीने वागण्यात आणि यश मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवण्यात मदत करते. मी पौर्णिमा देशपांडे, डॉक्टर जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेल्या श्री गजानन अनुभव या पुस्तकाला श्राव्य रूपात घेऊन दर गुरुवारी एक नवीन अनुभव अशा पद्धतीने सादर करते. खरे अनुभव आणि दंतकथा ह्यात गल्लत नको म्हणून हे सगळे अनुभव ज्यांना आले त्यांच्या नावासकट आणि इतर इत्थंभूत माहिती सकट दिलेले असतात. ह्या पॉडकास्टला तुम्ही सर्व पॉडकास्टर ॲपवर ऐकू शकता. त्याशिवाय माझे 2 वेगळे पॉडकास्ट पुनवेच्या गप्पा आणि बियॉन्ड लिमिट्स विथ पौर्णिमा
शिवाय माझं यूट्यूब चॅनल पौर्णिमा ह्याला नक्की भेट द्या. धन्यवाद. वास्तव जाणून आपण बरंच काही शिकतो. सत्य जाणून आपण विश्वास दृढ करतो. पण ऐकलेली एक निखळ गोष्ट आपण हृदयात कायमची जपून ठेवतो. नमस्कार, मी सुजाता साळवी. माझा शब्दफुले नावाचा मराठी पॉडकास्ट आहे, ज्यावर मी विविध प्रकारच्या कथा सादर करत असते. अर्थात कौटुंबिक कथा, प्रेमकथा, प्रणयकथा, हलक्या फुलक्या विनोदी कथा, भयकथा, थरारकथा, रहस्यकथा, सुटेबल बॅकग्राऊंड म्युझिक आणि स्पेशल इफेक्टसह. आणि आत्तापर्यंत 94 एपिसोड पूर्ण झाले आहेत. ॲपल चार्ट्सवर अनेकदा शब्दफुले पॉडकास्ट टॉप 10मध्ये झळकलाय. अनेक इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये शब्दफुले या आपल्या मराठी पॉडकास्टने अगदी 6व्या क्रमांकावर रँक केलंय. भारताव्यतिरिक्त स्वीडन आणि सिंगापूरमध्येही शब्दफुले पॉडकास्ट रँक करत होता. मराठी रसिकांनी मराठी पॉडकास्टना नक्की सहकार्य करावं. मराठीमध्ये कॉन्टेंट जास्त तयार करण्यासाठी श्रोत्यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं. इंटरनॅशनल पॉडकास्ट डेच्या को पॉडकास्टर्सना आणि नचिकेत तुलाही आणि सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तिघी पण इथे आलात. या खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली. जाता जाता एक शेवटचा प्रश्न तिघींना पण विचारायचा आहे. एका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे आणि ते म्हणजे की 130 कोटी भारतीयांना तुम्हाला आपल्या मन की बात सांगायची आहे, तर तुम्ही काय सांगाल? द्वितीया? थोडंसं कमर्शियल उत्तर आहे, पण तरी सुद्धा मी सांगते. कुठलाही सेल करायचा असेल ना तर ट्रस्ट लागतो, आणि तो ट्रस्ट तुम्हाला पॉडकास्टमध्ये, ऑडिओ प्लॅटफॉर्ममध्ये मिळू शकतो ॲज इफेक्टिव्हली ॲज यूट्यूब. ग्रेट. शिल्पा? एका वाक्यात जर सांगायचं तर मी इतकंच सांगेन की स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या मुलांवरही प्रेम करा, आणि जे नातं तुम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतात ते मनापासून जगायचा प्रयत्न करा. ग्रेट. मुक्ता? सायबर स्पेस म्हटलं तर समजून घ्यायला खूप सोपी आहे आणि म्हटलं तर अवघड, पण पॉडकास्टमधनं तुम्हाला हे खूप सहज पद्धतीने समजून घेता येऊ शकतं. त्यामुळे सायबर स्पेसमध्ये मोकळेपणाने वावरा आणि पॉडकास्ट ऐकत राहा. ग्रेट ग्रेट. नक्कीच. आणि सगळ्यांनी तिन्ही पॉडकास्ट ऐका. इन्स्पिरेशन कट्टा तर ऑफकोर्स ऐकतच राहा, पण त्याच्या व्यतिरिक्त ग्रंथप्रेमी, सेल्फलेस पॅरेंटिंग आणि स्क्रीन टाईम विथ मुक्ता हे तिन्ही पॉडकास्ट नक्की ऐका. त्याचा अभिप्राय त्यांना आणि मला दोघांनाही कळवा. आणि तुमच्या तिघींचे परत एकदा खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच नचिकेत. थँक्यू नचिकेत, ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू नचिकेत. थँक्यू. हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.